वेलकम बॅक ऑल ऑफ यू. प्रयास एज्युकेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण जे लेक्चर घेणार आहे ते खूपच इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण ते आन्सर रायटिंगच्या रिलेटेड आहे. शेवटी तुम्ही आणि एक्झामिनर यांच्यामधला जो सगळ्यात मोठा दुवा आहे तो तुमची आन्सर शीट आहे. आणि ती आन्सर शीट एकदम इम्प्रेसिव्ह कशी असावी याबद्दल आपण आज बोलणार आहे. त्यासोबतच प्रोसेस ऑफ आन्सर रायटिंग याला अगदी सुरुवातीला ज्याने एकही आन्सर लिहिलं नाही त्याच्यासाठी सुद्धा हे लेक्चर आहे, आणि ज्याने अगदी एक मेन्स जरी दिली असेल, 2 मेन्स जरी दिले असतील त्याच्यासाठी सुद्धा हे लेक्चर आहे. कारण तुमचे सुरुवातीचे जे प्रश्न असतात त्यापासून ते तुमच्या व्हॅल्यू ॲडिशनच्या आणि ॲडव्हान्स लेवलपर्यंतच्या सर्व क्वेश्चन्सला आज आपण कवर करणार आहे. तर स्टेजवर जाऊया. जर एखादा विद्यार्थी नव्याने आला आहे या आन्सर रायटिंगच्या क्षेत्रामध्ये, किंवा त्याने सुरुवातीला स्टडी करून झाला आहे, किंवा आत्ताशी कुठेतरी सोशलॉजीचं लेक्चर्स ऐकायला सुरुवात केली, रीडिंग करायला सुरुवात केली, त्याच्यापासून ते अगदी एक टाईम ज्याचं रिव्हिजन कंप्लीट झालं आहे त्या सगळ्यांपर्यंत आज आपण बोलणार आहे. त्याच्या पहिला जो प्रोसेसचा पार्ट आहे तो आहे हाऊ टू स्टार्ट. हाऊ टू स्टार्ट्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला रायटिंग चालू करायचं आहे त्याने पहिलं PYQ समजून घ्यावे. आता PYQ समजून घ्यावे म्हणजे काय करावं. समजा हा 2024चा पेपर आहे माझ्या बॅकग्राऊंडला. आता 2013 पासून ते 2024 पर्यंत तुम्ही सर्व पेपर घेऊन बसू शकता आन्सर रायटिंग करायच्या आधी PYQ ॲनालिसिसच्या प्रोसेसमध्ये. आता याच्यामध्ये करायचं काय, पहिली फेज असते की ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही रीडिंग करता. हे जे PYQ आहेत हे रीड करतो आपण, ज्याच्यामध्ये जसं की डिस्कस द नेचर ऑफ सोशलॉजी, हायलाइट्स इट्स रिलेशनशिप विथ द सोशल अँथ्रोपोलॉजी. फक्त क्वेश्चन रीडिंग होतं आणि क्वेश्चन अंडरस्टँड केला जातो की याचं मिनिंग काय आहे. प्रत्येकाच्या मदर टंगमध्ये तो याला कन्वर्ट करू शकतो किंवा अंडरस्टँड करून घेऊ शकतो की याचं बेसिक मिनिंग काय आहे. ही फर्स्ट फेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आन्सर रीड करता. ओके. रीडिंग नंतर सेकंड फेज येते ज्याच्यामध्ये तुम्ही आन्सरमधले एरिया हायलाईट करायला लागता. जसं की इथे नेचर ऑफ सोशलॉजी आहे, दुसरं सोशल अँथ्रोपोलॉजी, याच्यासोबतचं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं आहे. आता हाच क्वेश्चन तुम्हाला वेगळ्या लँग्वेजमध्ये याच्या आधीसुद्धा PYQमध्ये दिसेल. मग त्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन किंवा कम्पेअर सोशलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी अशी त्याची लँग्वेज बदलत गेलेली असेल. आता फक्त याच्यामध्ये काय हायलाईट करायचं आहे, मेजर थीम ज्याच्यामध्ये आहे कम्पॅरिझन बिटवीन द 2 सब्जेक्ट्स, ज्याच्यामध्ये आहे सोशलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी. हे 2 सब्जेक्टचं तुमचं कम्पॅरिझन आहे. म्हणजे इथे तुम्ही काय करता, हायलाईट करता. हायलाईट करायचा आहे तुमचा एरिया काय आहे क्वेश्चनचा. हा एरिया हायलाईट झाल्यानंतर थर्ड फेज असते ज्याच्यामध्ये तुम्ही डिमांड आपल्या नोट्स फुलफिल करत आहेत का हे बघता. मग आता डिमांडसाठी तुम्हाला आधी क्वेश्चन समजणं इम्पॉर्टंट आहे. डिमांडमध्ये काय येतं, पहिलं डिस्कस करायला सांगितलं आहे. मी कीवर्ड्स किंवा ज्याला टेलवर्ड्स आपण म्हणतो त्याबद्दल पण बोलणार आहे, डायरेक्टिव्स काय आहेत ते लेक्चरच्या पुढच्या पार्टमध्ये. पण सुरुवातीच्या ॲनालिसिसमध्ये PYQमध्ये याला फार नाही तुम्ही पाहिलं तरी चालू शकतं. जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर पाहू शकता. पण सुरुवातीला बर्डन किती घेणार आहे, कारण क्वेश्चन पेपर इव्हॅल्युएशन किंवा PYQ इव्हॅल्युएशन ही लॉंग जर्नी आहे. फर्स्ट अटेम्प्टवाल्याने सुद्धा हीच प्रोसेस करायची असते. त्याला जाणवणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात, सेकंड अटेम्प्टला जाणवणाऱ्या वेगळ्या गोष्टी असतात, किंवा रीडिंग झाल्यानंतर जाणवणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. तर ही इव्हॅल्युएशनरी प्रोसेस आहे. त्यामुळे मी काही गोष्टी या टप्प्याच्या दुसऱ्या भागामध्ये धरत असतो. तरीसुद्धा तुम्हाला जर करायचं असेल तर डायरेक्टिव्स तुम्ही सुरुवातीला करू शकता. पण मी सांगेन सुरुवातीला फक्त क्वेश्चनचे मेजर एरिया हायलाईट करा, रीड करा, डिमांड अंडरस्टँड करा क्वेश्चनची काय आहे. आता याच्यामध्ये डिमांड काय आहे, नेचर ऑफ सोशलॉजी, तुम्हाला नेचर सांगायचं, सोशलॉजीचं स्वरूप काय आहे ते सांगायचं. दुसरी गोष्ट त्याचं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं आहे सोशल अँथ्रोपोलॉजी याच्यासोबत. आता रिलेशनशिप कोणत्या कोणत्या काइंडचं असू शकतं. एक असतं कॉम्प्लिमेंटरी रिलेशनशिप, म्हणजे 2 सब्जेक्ट एकमेकांना हेल्प कसे करतात या काइंडचं असेल. दुसरं काय असेल, कॉन्ट्राडिक्टरी रिलेशनशिप्स, या दोघांमध्ये कॉन्ट्राडिक्शन्स काय आहेत. आणि त्यातही 2 प्रकार आहेत, मॉडर्न अँथ्रोपोलॉजी आणि प्रिव्हियस जी अँथ्रोपोलॉजी होती ट्रॅडिशनल अँथ्रोपोलॉजी, याच्यामधला बदल आणि त्याचं सोशलची रिलेशनशिप.
जर तुम्ही सोशल अँथ्रोपॉलॉजी म्हणताय तर ऑलरेडी तुम्ही त्याला सोशलॉजीसोबत रिलेशनशिप एस्टॅब्लिश केलेलं आहे. मग यांच्या कॉम्युनिटीज, यांचे एरिया ऑफ स्टडीज किंवा कोणते थिंकर कॉमन आहेत जे सोशलॉजीचं पण अंडरस्टँडिंग करतात आणि अँथ्रोपॉलॉजीचं सुद्धा अंडरस्टँडिंग करतात आणि दोन्हीचा फायदा दोन्ही सायन्सला झालेला आहे कॉम्प्लिमेंटरी. सो हे झाली तुमची डिमांड. आता ह्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये आहेत का प्रायमरीली हे पाहून घ्या. ज्याने पहिल्यांदाच क्वेश्चन पेपर पाहिला आहे, अजून नोट्स रीड नाही झाल्या, त्याने फक्त हे एरिया हायलाईट केले आणि डिमांड अंडरस्टँड केली जितकी होईल तितकी तरी चालेल या फेजमध्ये. आता याची जी सेकंड फेज आहे त्याच्यामध्ये काय करायचं असतं, हे 3 गोष्टी तर सर्वसाधारणपणे सर्वांनाच हायलाईट करता येतील. आता क्वेश्चनचं चेंजिंग नेचर अंडरस्टँड करायचं असतं की हेच क्वेश्चन पूर्वीसुद्धा आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कास्ट सिस्टीम ॲज अ स्टेटस ग्रुप हा क्वेश्चन याआधीसुद्धा आलेला आहे. आता काय क्वेश्चनमध्ये बदललं, चेंजिंग नेचर. क्वेश्चन्स किती डायनॅमिक होत चाललेत हे हायलाईट करायचे आणि हे हायलाईट करताना पर्टिक्युलरली काय करा, 2020 पासून ते 2024चा एरिया जास्त वेळा पहा, कारण 2020 पूर्वीचा डायनॅमिकनेस आणि 20 नंतरचा डायनॅमिकनेस खूप वेगवेगळा आहे. आता क्वेश्चनची डिमांड चेंज होत गेली, त्याला कंटेम्पररी करंट अफेअरचं एस्टॅब्लिशमेंट जास्त झालेली आहे, त्याच्यामध्ये इनडायरेक्टली आपल्याला दोन्ही वेजनी करंट अफेअर लिहिता येतात. तर 3-4 गोष्टी झाल्या, याच्यामध्ये तुम्ही रीड करून झालं, हायलाईट करून झालं, डिमांड अंडरस्टँड करून झाले, त्यानंतर डायनॅमिक नेचर त्याचं पाहून झालं, किती डायनॅमिक क्वेश्चन्स येत आहेत. आणि हे सगळं तुम्ही पेपर नोटवर लिहून घ्या किंवा तुम्ही एक्सेल शीट बनवणार असाल तर एक्सेल शीट बनवा. काय असतं, याच्यातून तुमची क्लॅरिटी वाढते. हे माझ्या सेक्ससाठी किंवा तुमच्या पर्सनल याच्यासाठी नाही आहे, हे आन्सर रायटिंगमध्ये इव्हॅल्युएशन घडवून आणण्यासाठी. आता ते कसं होतं ते पण तुम्हाला सांगतो. आता 4 गोष्टी तुम्ही हायलाईट केल्यानंतर पुढची गोष्ट काय असते क्वेश्चन पेपरमधली, आता याने तर तुमचा मोस्ट ऑफ दी पेपर कवर होऊन जाईल, पण आता पेपर कवर होताना सुद्धा काही क्वेश्चन्स असतील जे डायरेक्टली करंटवर विचारलेले असतील की ज्याच्याबद्दल आपल्याला डाटा अवेलेबल नाही. फॉर एक्झाम्पल मॅरेज रिच्युअल टू कमर्शियल नेचर, हे मी लास्ट टाइम पण डिस्कस केला होता, त्यामुळे मी आता रीड करत नाही. मेजरली याचा फोकस कशावर होता की जो ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे मॅरेजचं जुनं रिच्युअल फॉर्मॅटमधलं आता कमर्शियल फॉर्मॅटमध्ये. आता इथे प्रॉब्लेम येतो तुमच्या कंटेंटमध्ये, कारण हा इतका कंटेंट, जर हा क्वेश्चन 10 मार्करचा आहे म्हणून सफिशियंट आहे, ठीक आहे, 10 मार्करमध्ये तुम्ही ॲटलिस्ट ओढून ताणून लिहू शकता. ज्यावेळेस तो क्वेश्चन 20 मार्करचा येतो तिथे तुम्हाला लिमिटेशन येतं, कारण तुम्हाला 4 पेजेस आहेत अवेलेबल, अराउंड 4. त्यानंतर तुम्हाला 300 वर्ड्स 250 वर्ड्स एवढा कंटेंट तरी असायला पाहिजेच तुमच्या रायटिंगमध्ये. मग जर हा कंटेंट असला आणि तो सोशोलॉजिकल अँगलने असला, सोशल थिंकर असेल, तर तुमचे आन्सर जास्त इफेक्टिव्ह होणार आहेत. तर या 4-5 गोष्टींना तुम्ही धरून चालायचं आहे की खूप करंटचे डायरेक्ट क्वेश्चन्स काय आलेत, त्याच्या रिलेटेड माझ्याकडे इन्फॉर्मेशन किती आहे हे सुद्धा अंडरस्टँड करायचं. हे झालं क्वेश्चन पेपरचं प्रायमरी ॲनालिसिस. हे केल्याशिवाय 2013 ते 2024 या पेपरचं केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. हा झाला पहिला स्टेजचा पार्ट, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोसेस ऑफ आन्सर रायटिंगमध्ये PYQ ॲनालिसिस करता. त्यानंतर प्रोसेस ऑफ आन्सर रायटिंगचे दुसरे काही पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये हाऊ टू स्टार्ट. ज्याने एकदाही आन्सर रायटिंग केलेलं नाही त्याने काय करायचं, पहिली गोष्ट, प्रत्येक टॉपिक नंतर तुमचा तो क्लासमध्ये होईल, त्यानंतर असेल, मी तर ते देईलच तुम्हाला, डेली वर्कशीट असेल तुम्हाला किंवा डेली असाइनमेंट असेल त्याच्यामध्ये ते कवरच होईल. त्यानंतर तुम्ही इंडिव्हिज्युअली पण जे सेल्फ प्रिपरेशन करत आहेत किंवा असे जे आहेत ते काय करू शकतात, प्रत्येक टॉपिक नंतर, फॉर एक्झाम्पल एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी हा एक टॉपिक आहे, त्या टॉपिक नंतर इमिजिएटली त्याच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला त्याचं रायटिंग केल्याशिवाय दुसरा टॉपिक रीड करू नका. एक क्वेश्चन लिहा, 2 क्वेश्चन लिहा, फार क्वेश्चन लिहायची गरज नाही आहे, पण तुम्ही जे रीड केलं आहे ते रिफ्लेक्ट किती होतं आहे, तुमच्याकडून किती रिफ्लेक्ट करता येतं आहे हे इथे तुम्हाला अंडरस्टँड होईल. त्यानंतर ज्या वीकली स्मॉल टेस्ट असतात, आता आपणही काही कंडक्ट करणारे आपल्या सिलेबससोबत, काही 15 दिवसातून असतील, काही पर वीक असतील. तर या वीकली टेस्टमध्ये काय होतं, तुम्हाला एकाच वेळेस वेगवेगळ्या टॉपिकवर लिहायची सवय लागते.
फॉर एक्झाम्पल एका वीकमध्ये समजा आपण 4 ते 5 टॉपिक कव्हर केले, एमर्जन्स ऑफ सोशोलॉजी असेल, स्कोप ऑफ सोशोलॉजी असेल, कंपॅरिझन ऑफ सोशोलॉजी असेल, असे 3-4 सब्जेक्ट आपण 3-4 टॉपिक आपण कव्हर केले. आता 3-4 टॉपिकचे क्वेश्चन्स वेगवेगळे असतात, क्वेश्चनची इन्फॉर्मेशन वेगवेगळी असते. इथे तुम्हाला चॅलेंज यायला सुरुवात होते. मग इथे तुम्हाला कंटेंट आठवत नाही, कंटेंट लिहिताना प्रॉब्लेम येतो, टाईम पुरत नाही. या गोष्टी तुम्हाला इथे हायलाईट होतील वीकली स्मॉल टेस्टमध्ये. त्याशिवाय दुसऱ्या काय गोष्टी हायलाईट होतील, तुमच्या कंटेंटमध्ये कुठे लिमिटेशन आहे, कुठल्या टॉपिकवर आपल्याकडे कंटेंट तितका चांगला नाही, हे सुद्धा इथे हायलाईट होईल. त्यानंतर सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट कशी असते, जर आपण सिलेबस पाहिला तर सिलेबसमधले जे पॉईंट्स आहेत त्याला जनरली पेपर 1ला 2 सेक्शन्समध्ये, पेपर 2ला 2 किंवा 3 सेक्शन्समध्ये असं डिवाईड केलं जातं. आता हे प्रत्येक कोचिंगनुसार वेगवेगळं असेल किंवा काहींच्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगनुसार ते वेगवेगळं करतात, पण जनरली 2-2 पुरेशा आहेत सेक्शन. 2-2 सेक्शनचा फायदा काय होतो, त्या सेक्शनमधले पूर्ण टॉपिकवर तुम्हाला 3 तासाची टेस्ट लिहिता येते, कारण सेक्शनल म्हटल्यावर तिच्यामध्ये क्वेश्चन्स वाढवता येतात. त्यामुळे हे एक शक्य होतं सेक्शनल टेस्टमध्ये. सिमिलरली ज्या गोष्टी तुम्हाला वीकली स्मॉल टेस्टमध्ये मायक्रो लेवलला जाणवलेल्या असतात त्या इथे मेजॉरिटीली जाणवायला सुरुवात होते. खूप सारा कंटेंट तुम्हाला इन्सफिशियंट वाटतो, क्वेश्चनची डिमांड हिट होत नाही, टाईम कमी पुरल्यामुळे तुम्ही रश करता आणि खूप साऱ्या क्वेश्चनला घाईघाईमध्ये कंप्लीट करता. तर हे इथे हायलाईट होतं. फुल लेंथ टेस्ट. आता फुल लेंथ टेस्ट कोणी द्यावी, पहिलं तर क्लिअर करतो, ज्याचा सिलेबस ॲटलिस्ट 1 to 2 राऊंडमध्ये कव्हर झालेला आहे, रिव्हिजन झालेले आहेत प्रॉपर, त्यानेच फुल लेंथ टेस्ट द्यावी. आणि फुल लेंथ टेस्ट देण्याचा उद्देश काय आहे, तुम्हाला पेपर तर कव्हर करताच आला पाहिजे, पण तुम्हाला इंटर रिलेशन एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे. पेपर 1 मधला समजा थिंकरचा पार्ट आहे, तर त्या थिंकरचा यूज तुम्हाला पेपर 1 मधल्या बाकीच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, मग त्या सोशल मुवमेंटचा पार्ट असेल, प्रोटेस्टचा पार्ट असेल किंवा रिलिजनचा पार्ट असेल, त्याच्यासोबत को रिलेशन एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे, तरच तुम्हाला मार्क मिळतात. तर मग हे फुल लेंथमध्ये झाल्याशिवाय तुम्ही पेपर चालू करू नका. त्या व्यतिरिक्त काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. आता सगळ्यांचा ज्यांचा सिलेबस एक राऊंड कंप्लीट झालेला आहे ते काय करू शकतात, ते कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट देऊ शकतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टचा मिनिंग काय असतो, एकाच दिवशी सकाळी पेपर 1चा पेपर होईल आणि दुपारी पेपर 2चा पेपर होईल. याने काय होतं, तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज आयडिया येते की पेपर 1 रिव्हिजनला किती टाईम लागतो आणि पेपर 1 आणि पेपर 2च्या मध्ये जे कमी वेळाचा पिरियड असतो, साधारणपणे 2 तास तुम्हाला मिळतात किंवा 1.5 तासच मिळतो, कारण एक पेपर झाल्यानंतर तुमचं जेवण आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. तर इथे ती मॅनेजमेंट शिकता येतं आपल्याला की 2 पेपरच्या मध्ये नक्की काय रिवाईज करता येतं, रिवाईज करायचं आहे का नाही, एखाद्याला नॅप घ्यायची असेल तर ती नॅप किती मिनिटाची असली पाहिजे, चहा कॉफी जे तुम्हाला अशा काही सवय असतील जर पेपरच्या आधी घ्यायचे तर ते कधी प्लॅन केलं पाहिजे, एक्झाम हॉलपर्यंत कधीपर्यंत पोहोचलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटसाठी ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असतात. आणि इथे दुसरा एक आस्पेक्ट असतो, पेपर 1 मधलं जे स्टॅटिक कंटेंट आहे त्याला पेपर 2शी जोडता आलंच पाहिजे. जर तुम्हाला हे लिंक करता येत नसेल तर तुम्ही ऑलरेडी मार्क घालवलेले आहेत, कारण पेपर 2 जनरली पेपर जो GSचे पेपर आहेत त्यांच्यासोबत लिंक होणारा पेपर आहे. आत्तासुद्धा ज्यांचं GS झालेलं आहे त्यांना जर मी पेपर 2 दिला सोशोलॉजीचा तर मोस्ट ऑफ दी क्वेश्चन लिहिता येतील. मग आपण सोशोलॉजीचं एवढ्या वर्ष अध्ययन करतो किंवा 1 वर्षभर अभ्यास करतो, तर मग आपण वेगळं काय लिहितो हे तिथे जज होतं. आणि ते वेगळं तेव्हाच लिहिता येतं जेव्हा आपण स्टॅटिक कंटेंटला तुमच्या पेपर 2 मधला जो बेसिक कंटेंट आहे, कंटेम्पररी अनालिसिस आहे, करंट अफेअर्स आहे आणि एक्झाम्पल्स, केस स्टडीज वगैरे आहेत, याच्यासोबत लिंक करता, त्यावेळेस तुम्हाला शक्य होतं ते कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमधला फायदा घेणं. येस. त्यानंतर टेस्ट ड्युरिंग मेन्स. आत्ता ज्या मेन्सला आहेत पर्टिक्युलरली त्यांच्यासाठी सूचना आहे की तुम्ही ज्या मेन्सच्या टेस्ट देता त्याच्यामध्ये टेस्टची संख्या जरी कमी असली ना तरी प्रत्येक टेस्टमध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे. जनरली पेपर 1चे 2, पेपर 2च्या 2 सेक्शनल टेस्ट आणि एक फुल लेंथ टेस्ट आणि एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, असं साधारणपणे 6-7 टेस्टचं एक शेड्यूल असतं ॲव्हरेज. आता त्याच्यामध्ये बघा तुमचा इव्हॅल्युएटर तुम्हाला काय सांगतो हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. जर पहिल्या टेस्टपासून ॲनालिसिस प्रॉपर झालं, तुम्हाला एरिया ऑफ तुमचे विकनेसेस कळले तर तुमचे पुढच्या टेस्टमध्ये लगेच रिफ्लेक्ट होतात, कारण तुम्हाला 1 वीकचा पिरियड असतो मध्ये, रिव्हिजन प्रॉपर करता तुम्ही आणि तुम्ही मेन्सच्या त्या फ्लोमध्ये असता, ती गडबड असते, ती मार्क मिळवण्याचा इगरनेस असतो तुमचा. त्यामुळे काय होतं, तुमच्या टेस्ट ड्युरिंग ज्या मेन्स आहेत त्या खूप इम्प्रूव्हमेंट करणार आहेत. म्हणजे हे सगळं एकीकडे आणि टेस्ट ड्युरिंग मेन्स ही एकीकडे.
त्यामुळे कोणत्याही बाबतीमध्ये इथे रिस्क घेऊ नका टेस्ट ड्युरिंग मेन्समध्ये. आता हे झालं जनरली कसं स्टार्ट करायचं किंवा टेस्ट कशा असल्या पाहिजे तुमच्या इयर स्वरूपामध्ये. आता काय प्रायमरी एक्सपेक्टेशन्स असतात तुमच्याकडून किंवा तुमच्या स्वतःच्या असतात. आता आमचा एक एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये की ज्यावेळेस फर्स्ट मेन्सला आपण जातो त्यावेळेस काय करतो, क्वेश्चनमधला जसं मी मगाशी एरिया हायलाईट केले क्वेश्चन पेपरचे PYQ मधले, त्यातला जो मेजर टॉपिक असतो ना तो एकदा दिसला की त्याबद्दल जे येतं ते लिहायचं, ही सवय लागलेली असते खास करून पहिल्या मेन्सच्या मुलांना किंवा पहिल्यांदा रायटिंग करणाऱ्यांना. फॉर एक्झाम्पल रिलिजनबद्दल एखादा क्वेश्चन असेल तर बाकी तिथे काय आहे याला काहीच अर्थ राहत नाही पेपर लिहिताना. तुम्ही काय करता, फक्त त्यातलं मला रिलिजन दिसतंय, रिलिजनच्या माझ्या नोट्स तयार आहेत, मी नोट्स ॲज इट इज छापून येणार. त्याने काय होतं, डिमांड हायलाईट होत नाही किंवा डिमांड हिट होत नाही, पण तुमचं एक इनर्शिया ब्रेक व्हायला ती हेल्प करते. तर या ज्या गोष्टी आहेत प्रायमरी एक्सपेक्टेशनमधलं फर्स्ट रायटिंग जे तुमचं आहे ना ते करा आणि ते तुम्हाला जसं वाटतं तसं करा. सुरुवातीला फार लोड घेऊ नका, क्वेश्चन्स किती हायलाईट होत आहेत, क्वेश्चनचा एरिया किती हायलाईट होते, डिमांड हिट होते का, याच्याकडे सुरुवातीला पाहू नका. सुरुवातीला फक्त काय करा, तुमचा जो इनर्शिया आहे की मला लिहिता येईल का, मला हॉलमध्ये लिहिता येईल का, माझा पेपर कंप्लीट होईल का, हे जे असतं ना हे इथं एक्सपेक्टेशन्स फुलफिल करायचे असतात. त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त टाकायची सुरुवातीला, कारण त्याने तुमच्या नोट्स रिवाईज होतात प्रॉपरली. हे मेन पेपरमध्ये करायचं नाही, हे मी आत्ताच क्लिअर करतो. हे फक्त तुमचा इनर्शिया ब्रेक करण्यासाठी आहे की. आणि ह्याच्यामध्ये एक असतं, बऱ्याचदा मुलांना सवय काय असते, इथले पेपर तुमचे इव्हॅल्युएटर चेक करतात, जसं की आता मी चेक करते. आता माझ्याकडे जे स्टुडंट्स असतील ते काय करतील, मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतात की मी किती चांगलं लिहितो. काही आवश्यकता नाही, तुम्ही जसं तुमचं रॉ रायटिंग आहे ना ते रायटिंग रॉस ठेवा. मुद्दाम क्वेश्चन्स पाहून येऊन रिव्हिजन करून जास्तीत जास्त, त्याने काय होतं, त्याने तुम्ही मला इम्प्रेस करू शकता, एक्झामला इम्प्रेस करू शकत नाही. आणि हे होतं, हे सगळ्यांकडून होतं. फर्स्ट टेस्टला किंवा पहिल्या याला एक्सपेक्टेशन्स असतात की आमचा रिव्ह्यू होणार आहे, इव्हॅल्युएशन होणार आहे आमच्या पेपरचं, तर मग सर काय सांगतील, सर माझं कसं कौतुक करतील, याच्याकडे पाहू नका. इथे काय करा, इन्फॉर्मेशन टाकत राहा, बेसिक तुमचं अंडरस्टँडिंग रिफ्लेक्ट करा. मला तुमच्या याच्यामध्ये फक्त बॉडी दिसायला पाहिजे की इंट्रो आहे, कन्क्लुजन आहे आणि बॉडी आहे तुमच्या आन्सरमध्ये. त्याने काय होतं, एक तुमचा इनर्शिया ब्रेक होऊन जाईल. आता ते बघा, त्याच्यात मी तुम्हाला दाखवतो कसं असतं. आता हे एक आपल्या स्टुडंट्सच रायटिंग आहे, क्वेश्चन एनलाइटमेंटच्या रिलेटेड होता आणि इमर्जन्स ऑफ सोशलॉजीच्या रिलेटेड होता. त्याने ॲज इट इज त्याच्या नोट्स खरडलेत पूर्णपणे. आता इंट्रो किती असावा याच्यामध्ये तुम्ही जर पॅरा पाहाल हा इंट्रोचा, तर 1 2 3 4 5 6 7 8 अराउंड 8 लाईन्स त्यांनी यूज केलेत इंट्रोसाठी. इतकं मोठं इंट्रो एक्झामिनर वाचेल का आणि तो काय इम्प्रेस होणार आहे याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. तर मग हे बेसिक रायटिंग हे त्यांनी नोट्स त्याच्या रिफ्लेक्ट करायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पण बघा सिक्वेन्स काय आहे, त्याच्यामध्ये पॉईंट कसे लिहितोय आपण याच्याकडेही लक्ष नाही दिलं. आता या अशा प्रकारच्या पॉईंट लिहिण्याने काय तोटा होतं ते मी पुढे बोलणारच आहे तुमच्यासोबत. हे पॉईंट्स म्हणजे सगळी, आणि हे तर बघा याच्यामध्ये कन्क्लुजन कुठला आहे, एंडचा पॅरा कुठला आहे किंवा त्याला लिंकेज कसं एस्टॅब्लिश करायचं काही नाही, याने थेट निबंध लिहिला आहे रायटिंगमध्ये. आता हे सोशलचं आन्सर रायटिंग आहे, या क्वालिटीचं आन्सर रायटिंग सुरुवातीला येतं, भिवून जाऊ नका, कारण ही प्रायमरी तुमची लेवलच ती आहे. हे फर्स्ट आन्सर आहे त्या स्टुडंटचं. फर्स्ट आन्सरच्या मनाने त्याने खूप चांगलं लिहिलं आहे, कारण त्याला जे येतं त्याने ते रिफ्लेक्ट केलं. ही तुमची पण स्टेज असणार आहे प्रायमरी एक्सपेक्टेशनची की तुम्हाला जे सुरुवातीला येतं ते रिफ्लेक्ट करा. सुरुवातीची एखादी टेस्ट 2 टेस्ट होऊ द्या, ज्याच्यामधून मी इव्हॅल्युएशन केल्यानंतर तुम्हाला अधिक चांगलं कळेल की त्याच्यामध्ये काय काय यायला हवं होतं, कसा फ्लो राहायला पाहिजे होता, कन्क्लुजन कसं लिहिता येऊ शकत होतं, क्वेश्चनच्या नुसार तुमचं इंट्रो आहे का वगैरे, ह्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कस करेन, त्यावेळेस समजतील. आता रायटिंगच्या आधी एक गोष्ट करा, प्रत्येकाने करा, खास करून थिंकरला ही जास्त लवकर ॲप्लिकेबल होते, बाकीच्या टॉपिकला सुद्धा होऊ शकते, जसं की फॅमिली आहे, रिलिजन आहे, या टॉपिक्सला सुद्धा तुम्ही करू शकता. काय करायचं, सोशलॉजीमधला कुठलाही टॉपिक घ्यायचा जो ज्याच्या तुम्ही नोट्स बनवून झालेत ऑलरेडी किंवा ज्याच्याबद्दल तुमचं रीडिंग झालेलं आहे, सगळं व्हॅल्यू एडिशनचं वगैरे काम झाले, तो टॉपिक उचलायचा ज्याच्यावर तुम्ही रायटिंग करणार आहे. त्याच्याच पेजवर एक तर बॅक साईडला किंवा पेजच्या वरती, म्हणजे जर हे असं तुमच्या नोट्सचं पेज असेल टोटल आणि इथून तुमच्या नोट्स जर चालू केल्या असतील तुम्ही, तर हा एरिया ब्लँक ठेवा. एकतर असं करू शकता किंवा
तुमच्या नोट्सचे समजा हे 2 पेजेस असतील, तर हे पेज पूर्ण लिहून झालं आहे तुमचं, हे लिहून झालं आहे, तर इथे खाली एरिया मोकळा सोडा. याने काय होईल, या एरियामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या टॉपिकचे जेवढे सोशोलॉजिकल कीवर्ड्स येतात जे GS सारखे नाहीत, पूर्णपणे त्या सोशोलॉजीलाच हायलाईट करतायत. टॉपरच्या आन्सर कॉपीमध्ये पण तुम्हाला बरेचसे वर्ड्स दिसतील, काही PYQ ॲनालिसिस बुक्स मिळतात त्याच्यामध्ये मिळतील. तर याच्यामध्ये काय करा, तुम्ही फक्त ते कीवर्ड्स लिहा. त्याने काय होतं, आपल्या आन्सरमध्ये ते कीवर्ड्स जास्त वेळा रिपीट होतात. आणि कीवर्ड्स ही अशी एरिया आहे किंवा ते असा पार्ट आहे की जे तुमच्या आन्सरला सोशोलॉजिकल आन्सर म्हणून रिप्रेझेंट करतं. मग कीवर्ड्स काय असू शकतात, फॉर एक्झाम्पल मी इथं मार्क्स घेतला आहे. मार्क्सच्या बाबतीत काय आहेत, डिव्हिजन ऑफ लेबर आहे, रिलेशन ऑफ प्रोडक्शन आहे, मोड ऑफ प्रोडक्शन आहे, हॅव्ज नॉट आहे, क्लास पोलरायझेशन आहे, ऑब्जेक्टिफिकेशन आहे. हे खूप सारे वर्ड्स आहेत, मी सगळे वाचत बसत नाही. पण यासारखे तुमची एक 2-3 पॅराची, आता हे एवढं मोठं होणार नाही प्रत्येक वेळा, मार्क्सच्या बाबतीत ते होतं, पण आता रिलिजन आहे, फॅमिली आहे, तिथे कमी होतात. पण जे जे कीवर्ड्स तुम्हाला दिसतात ते तिथे असे राईट डाऊन करून ठेवा. म्हणजे तुम्ही रिव्हिजन करताना पहिलं त्याच्याकडे लक्ष जाईल तुमचं, तुमच्या रायटिंगमध्ये ते वर्ड्स दिसतीलच. तर हे एक तुम्ही करू शकता. हे रायटिंगच्या आधीची एक्सरसाइज आहे. रायटिंगसोबतही जर तुम्हाला काय हायलाईट झाला नवीन वर्ड, एखादा क्वेश्चनमध्येच असतो किंवा एखादा वर्ड मी हायलाईट करेल तुमचं इव्हॅल्युएशन करताना, तर ते सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. आता येतं बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग. मी तुम्हाला प्रायमरी एक्सपेक्टेशन सांगितल्या, पण प्रायमरी एक्सपेक्टेशन्समध्ये पण मी तुम्हाला काही गोष्टी बोललो होतो, जसं की तुमचं इंट्रोडक्शन कसं आहे हे सुद्धा मॅटर करणार आहे. एक्सक्यूज मी. येस. तर आता बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंगमध्ये काय येतं, सगळ्यात पहिलं येतं इंट्रोडक्शन. तुम्ही जो क्वेश्चन लिहिताय त्याची सुरुवात इंट्रोडक्शनने होते आणि जे इंट्रोडक्शन त्या क्वेश्चनची एक ब्रीफ आयडिया देतं की हे आता क्वेश्चन कसा पुढे जाणार आहे. दुसरी गोष्ट, ते एक्झामिनरला इम्प्रेस करायचा एक मेजर चान्स असतो. आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. शक्यतो असं होत नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम्स तुमचं इंट्रोडक्शन तुमचं इम्प्रेशन खूप चांगलं क्रिएट करू शकतं. आणि मग त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन कसं करायचं, मी तुम्हाला काही इंट्रोडक्शन दाखवतो. आता याच्यावरही वेगळं लेक्चर होऊ शकतं, फक्त इंट्रोडक्शन्स काय असू शकतात. पण आता मी काय करतो, मी तुम्हाला एक थोडी बेसिक आयडिया देतो इंट्रोडक्शनची, आणि मग वाटलं तर आपण एखादं क्लासरूममध्ये लेक्चर इंट्रोडक्शनच्या रिलेटेड वगैरे घेऊ शकतो. येस. आता इथे क्वेश्चन बघा, तुम्हाला दिसत असेल, सोशल फॅक्ट शुड बी कन्सिडर्ड ॲज अ सोशल थिंग्स. ॲनालाइज करायला सांगितले. डरखाईमचा क्वेश्चन आहे हा. आता डरखाईमच्या क्वेश्चनमध्ये एक बघा, इंट्रोडक्शनमध्ये सोशल फॅक्ट यायला पाहिजे, कारण सोशल फॅक्ट मेन क्वेश्चनचा पार्ट आहे म्हणून. त्यानंतर सोशल थिंगचा यूज करू शकता जर ते तुम्हाला इंट्रोमध्ये देता यायचं असेल तर. आणि सोशल फॅक्टमध्ये यांनी कुठेच दुर्खीमचा उल्लेख केलेला नाही, डरखाईम कोण आहे वगैरे काय क्वेश्चनमध्ये. पण तुम्हाला हे वाचल्या वाचल्या कळतं की हे डरखाईमचा क्वेश्चन आहे सोशल फॅक्ट, कारण सिलेबसमध्येच आहे. तर मग काय करायचं, अशा वेळेस तुम्हाला जाणीव करून द्यायची एक्झामिनरला की मला माहिती आहे हा टॉपिक तुम्ही कुठून घेतला आहे, पहिली गोष्ट. त्यानंतर जो टॉपिक तुम्ही घेतला आहे सेंट्रल सोशल फॅक्ट, त्याची डेफिनेशनसुद्धा मला माहिती आहे. तर मग इथे बघा कसं होतं, दुर्खीम यांनी समाजाचे नैसर्गिक विद्याशाखेप्रमाणे अध्ययन करण्यासाठी, मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं नॅचरल सायन्स, इथे तर तुम्ही डायरेक्टली त्याचा व्ह्यू पॉईंट काय होता ते पण सांगून दिला डरखाईमचा. त्याच्यामध्ये काय सांगितलं, सामाजिक तथ्यांना अभ्यासाच्या केंद्रस्थानी ठेवले, याबाबतचे नियम आणि अध्ययन पद्धती त्यांच्या द रूल्स ऑफ द सोशोलॉजिकल मेथड्स या ग्रंथात आढळतात. याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही केल्यात. आता हे इंट्रोडक्शन चांगल्या दर्जाचं होतं. याच्यामध्ये काय केलं, पहिली गोष्ट तुम्ही थिंकर यूज केला, थिंकरने इंट्रोडक्शन चालू केलं किंवा थिंकरचा यूज केला इंट्रोडक्शनमध्ये. दुसरी गोष्ट, त्याची आयडिओलॉजी एस्टॅब्लिश केली की त्याला नैसर्गिक विद्याशाखेप्रमाणे अध्ययन करायचं होतं. त्यानंतर काय केलं, त्याच्या बुकचं पण नाव सांगितलं, द रूल्स ऑफ द सोशोलॉजिकल मेथड, जे की खूप कमी मुलं करतात आणि मार्क मिळतात या गोष्टीमुळे. आणि काय केलं त्यानंतर, जो क्वेश्चनमधला मेन पार्ट आहे सोशल फॅक्ट, त्याला सुद्धा इथे हायलाईट करून दिलं, सामाजिक तथ्ये. आता इथे काय झालं बघा, डेफिनेशन लिहायला तुम्हाला स्कोप मिळाला नाही किंवा वेळ मिळाला नाही,
पण इंट्रोडक्शन खूप चांगलं झालं आहे तुमचं. मग आता काय करायचं, जर अशा वेळेस तुम्हाला डेफिनेशनला नाही चान्स मिळाला, नेक्स्ट पॅरा लगेच यूज करायचा त्याच्यासाठी. दुर्खीमनुसार सामाजिक तथ्य ही विचार, कृती आणि भावना यांची अशी सामूहिक रीती असते. झालं, इथं तुम्ही डेफिनेशन सुद्धा देऊन टाकली त्या टॉपिकची. या 2 पॅरामध्ये किंवा या सुरुवातीमध्येच एक्झामिनर तुमचा इम्प्रेस होऊन जातो, तुम्हाला मार्क मिळतात. मग या प्रकारे तुम्ही एक रायटिंग करू शकता इंट्रोडक्शनचं. दुसरं काय असू शकतं, आता हा क्वेश्चन आहे एथनोमेथोडॉलॉजीच्या बद्दल, की गेटिंग रिलायबल अँड व्हॅलिड डाटाज आणि काय जस्टिफाय युअर आन्सर. ओके, आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, इथनोमेथोडॉलॉजी काय आहे हे क्वेश्चनमध्ये कुठेच हायलाईट होत नाही. फक्त इथनोमेथोडॉलॉजी याला शब्दाच्या रूपात त्यांनी मांडलं आहे, कोणी दिली ते पण हायलाईट होत नाही. मग इथे काय करता येऊ शकतं, सिमिलरली जसं आपण इथे केलं तसं. इथनोमेथोडॉलॉजी कोणी डेव्हलप केली, गारफिंकल. ओके, त्याचं नाव लिहिलं, त्या थिंकरने ते यूज केलं. आणि ती कशाची कॉन्सर्न आहे, कशाच्या रिलेटेड आहे ती, ऑर्गनायझेशन ऑफ एव्हरीडे लाईफ, दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. कुणाच्या, पीपलच्या, किंवा ते कशा प्रकारे त्यांचे कन्स्ट्रक्ट तयार करतात त्यांच्या भोवतीचे. आता हे तुम्हाला ज्यावेळेस मी क्लासरूम लेक्चर घेईल त्यावेळेस समजेल, पण एक इंट्रोडक्शनचे हे दोन्ही सिमिलर टाईप्स आहेत, हे एक तुम्ही यूज करू शकता. मोस्ट ऑफ द टाईम हे चालतात, प्रत्येक टॉपिकला चालतात. दुसरं काय करता येऊ शकतं, दुसरं येऊ शकतं रिपोर्ट, इंडायसेस किंवा एखाद्या UN ऑर्गनायझेशनचा तुम्ही यूज करू शकता. आता काय यूज करायचं आहे, फॉर एक्झाम्पल हा जो क्वेश्चन आहे थोडा ब्लर झाला इथे, पण या क्वेश्चनचा मेन जो हे होता मी तुम्हाला हायलाईट करून देतो, व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, हा मेन टॉपिक होता हा या क्वेश्चनचा. आता काय केलं गेलेलं आहे याच्यामध्ये बघा, ही UN वुमन नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, थोडंसं मी झूम करतो. ओके, UN वुमन ऑर्गनायझेशन जी आहे त्यांनी दिलेली डेफिनेशन किंवा त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन यूज केली आणि त्याची डेफिनेशन दिली. फॉर एक्झाम्पल, महिलांवरील हिंसाचार हा केवळ त्यांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन दर्शवत नाही, तर शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि प्रजोत्पादनाच्या आरोग्यासोबतच रोजगाराच्या संधीमधील गुंतण्याच्या त्यांच्या क्षमतांवरील दीर्घकालीन परिणाम आहे. ही इतकी व्यापक डेफिनेशन आहे, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत आणि ही दिली UNने. तर तुम्ही कंसामध्ये ते पण हायलाईट करून दिले की UNने दिलेली आहे. म्हणजे काय होतं, तुमच्या डेफिनेशनला किंवा तुमच्या इंट्रोला एक दर्जा मिळून जातो की हे मी माझ्या मनाचं लिहित नाही आहे. महिलांवरील हिंसाचार म्हणजे GS मध्ये कसं होतं, डायरेक्टली बरेच जण चालू करतात की महिलांवरील हिंसाचार म्हणजे महिलांवरील अत्याचार, महिलांवरील अन्याय वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे अगदी बोली भाषेत जसं लिहितात तसं लिहितात. पण ते एवढं इम्प्रेसिव्ह राहत नाही समाजशास्त्रामध्ये. समाजशास्त्रामध्ये त्याचं व्यापक स्वरूप हायलाईट करता आलं पाहिजे. म्हणजे शारीरिक दाखवलंय, मानसिकही दाखवलंय, लैंगिकही दाखवलंय, म्हणजे एकाच वेळेस फक्त एका एरियाला हायलाईट करत नाही. ओके, तर मग अशा प्रकारे तुमचे इंट्रो वेगवेगळे असू शकतात. अजून खूप साऱ्या प्रकारे ते इंट्रोचे, मला आत्ता सुरुवातीला तुम्हाला ते जास्त घेताही येणार नाहीत, कारण हे मी डिटेल क्लासरूममध्ये पण घेणार आहे आणि हवं तर एखादं इंट्रोडक्शन याच्यावरचं वेगळं सेपरेट लेक्चरसुद्धा आपण घेऊया. आता इंट्रो झाली, आता इथं मेन बॉडी. आता मेन बॉडीमध्ये काय काय असतं, ज्या क्वेश्चनवर प्रश्न विचारला आहे. फॉर एक्झाम्पल इथे डर्कहाइमवरती क्वेश्चन आहे, डर्कहाइमच्या रिलिजनच्या रिलेटेड आहे क्वेश्चन. तर आता इथे काय येतं, इथे हा इंट्रोचा पार्ट संपला. इंट्रोमध्ये मी बुकचं नाव सांगितलं, डर्कहाइमचं सांगितलं आहे आणि त्याची डेफिनेशनसुद्धा सांगितले. हे झालं, इंट्रोचा पार्ट संपला. आता काय येईल त्याच्यामध्ये, मेन बॉडी. मेन बॉडी कुठे चालू होती, मेन बॉडीमध्ये काय असायला हवं, तर मेन बॉडीमध्ये असतं, मेन बॉडीमध्ये काय काय असतं बघा. आता इथे येईल त्याने सुरुवात कुठून केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल दुर्खीमेने त्याच्या अरुंठा आदिवासी समुदायाचं अध्ययन केलं, त्या स्वरूपात त्यांनी स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तुम्ही जर इथे आला तीच इन्फॉर्मेशन पुढे कॅरीड आउट होते की त्याने पुढे काय पाहिलं, सामूहिक संमेलन पाहिलं, त्यांचं ऊर्जेचं काय स्वरूप पाहिलं, डायनॅमिझम म्हणजे काय, त्यानंतर डायनॅमोजेनिक म्हणजे काय, त्यानंतर सामूहिक संमेलनाच्या रिलेटेड उत्तेजनाचं, मग पुढं ती थेरी चालत राहते. मग हे तुमचं मेन बॉडी असते की ज्याच्यामध्ये तुम्ही किती
वेगवेगळ्या प्रकारे त्या थेरीला बेसिक ही स्टॅटिक थेरी ही त्याने स्वतः दिलेली आहे डर्कहाइमने. मग ही थेरी किती चांगल्या प्रकारे मांडू शकता तुम्ही याच्यावरून तुमच्या उत्तराचा दर्जा ठरतो. ही झाली मेन बॉडी. अगदी इंग्लिशमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल क्रिटिकली एक्झामाइन द व्ह्यूज ऑफ घुरे अँड श्रीनिवास ऑन द कास्ट सिस्टम ऑफ इंडिया. आता जर तुम्हाला त्यांचे व्ह्यूज क्रिटिकली एक्झामाइन करायचे तर पहिल्यांदा व्ह्यूज तर द्यावेच लागतील ना. मग याच्यामध्ये बघा हेडिंगचा एक रोल इम्पॉर्टंट असतो की तुमच्या आन्सरला एक एरिया डिफाईन होतो. पहिली गोष्ट तुम्ही भरकटत नाही, काही पण लिहित नाही त्याच्या खाली. दुसरी गोष्ट एक्झामिनरला कळतं याने डिमांड सॅटिस्फाईड केली का नाही. त्यामुळं कधी पण ज्यावेळेस तुम्ही यूज कराल रायटिंग तर हेडिंग यूज करा. हेडिंगने एक डायरेक्शन चांगलं राहते. पॅरा फॉर्मॅटमध्ये लिहू शकता पण हेडिंगचा यूज एक चांगला राहू शकेल. त्याच्यामध्ये बघा ॲप्रोच सांगितला, गुरेंनी काय सांगितलं, श्रीनिवास यांनी काय सांगितलं ते सांगितलं. त्यानंतर त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर इकडे नेचर काय आहे, पर्स्पेक्टिव्ह काय आहे आणि मग त्याच्यावरती वेगवेगळ्या थिंकर्सने कसं क्रिटिसाइज केलं आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे द्यायची असते. तर ही झाली मेन बॉडी. मेन बॉडी नंतर काय येतं, मेन बॉडी नंतर पॉईंट ऑफ क्रिटिसिझम जर विचारले असतील तर. बऱ्याचदा काय होतं मेन थेरी संपल्यानंतर जर क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर आपण डायरेक्ट कन्क्लुजनकडे वळतो. पण जर क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड नसेल, जसं की त्याच्यामध्ये क्रिटिकली एक्झामाइन असेल, इव्हॅल्युएशन असेल, ॲनालाइज करायला सांगितलं असेल, म्हणजे सेकंडरी डायरेक्टिव्ह जे यूज करतो आपण त्याचा यूज असेल तर काय करायचं तुम्ही याच्यामध्ये. डायरेक्टिव्हजवर मी येणार आहे, पुढे स्लाईड आहे डायरेक्टिव्हची पण. मग पॉईंट्स ऑफ क्रिटिसिझममध्ये कसं त्याचं रायटिंग होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आता हा पूर्ण क्वेश्चन झाला, ही सगळी त्याची थेरी लिहून झाली. त्यानंतर कोणतरी त्याला क्रिटिसाइज करत असतं. जसं की आता हा पूर्ण क्रिटिसिझमचा क्वेश्चन नाही, त्यामुळे क्रिटिसिझमचे सिद्धांत कमी येतात किंवा त्याच्यावरचे ओपिनियन कमी येतात. फॉर एक्झाम्पल उपरोक्त सिद्धांताबाबत मॅलिनोव्स्की यांचं काहीतरी ओपिनियन आहे. ते स्वतः म्हणतात की धर्माचं स्वरूप वेगळं आहे, डर्कहाइम वेगळं म्हणतात. हे झालं एक ओपिनियन. त्यानंतर दुसरं काय असू शकतं, हॅमिल्टन सुद्धा सांगतात की धार्मिक मूल्य हे विसंगत असू शकतात वगैरे. म्हणजे ते त्यांचं ओपिनियन आहे वेगळं, जे डर्कहाइमपेक्षा वेगळं आहे. पण आता फक्त क्रिटिकली एक्झामाइनमध्ये क्रिटिक्सच टाकायचे असतात असं नाही. तुम्ही एक समजा आता हाय पेजचा सेकंडरी पार्ट आहे, प्रायमरी पेजमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन लिहून झाली, आता सेकंडरी पेज आहे. तर जर क्वेश्चन क्रिटिकली एक्झामाइनचा असेल तर तुम्ही समजा क्रिटिक्स चालू केले लिहायला, एक क्रिटिक्स लिहिले. समजा इथे 4 क्रिटिक्सचे पॉईंट लिहिले की 4 जणांनी टीका कशी केलेली आहे डर्कहाइमवर. तर तुम्हाला क्रिटिसिझमच्या क्वेश्चनमध्ये ॲटलिस्ट 3 ते 4 अजून असे थिंकर यूज करावे लागतील जे त्याचा इम्पॉर्टन्स सुद्धा दाखवतील, त्याला सपोर्टिव्ह करतील, सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट देतील की नाही जरी वरच्या बरोबर असल्या टीका किंवा त्याच्यामध्ये काही मतभेद असले तरीसुद्धा डर्कहाइमने जे काम केलं ते इम्पॉर्टंट होतं आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय होतं हे सांगणारं कोणतरी पाहिजे. आता डॉस काय म्हणतो, म्हणजे जसं की ह्या सगळ्या टीका झाल्यानंतर डॉसचं काय म्हणणं आहे की डर्कहाइम यांनी धार्मिक सिद्धांताला समाजशास्त्रीय अध्ययनाचा प्रारंभिक बिंदू मानले, प्रारंभिक ठेवला. म्हणजे त्याने एक समाजशास्त्रीय अध्ययनाची एक नीव ठेवली म्हणतो ना आपण, एक मैलाचा दगड. तर हा डर्कहाइम यांचं काम आहे. मग अशा प्रकारे तुम्ही सपोर्टिव्ह आणि काउंटर आर्ग्युमेंट या दोन्हीचा यूज करू शकता. इंग्लिशमध्ये पण मी दाखवतो. इथे आहे बघा इंग्लिशमधले लिमिटेशन्स. येस, तर इथे आहे जसं गेल ऑमवेट यांचं एक ओपिनियन आहे की ते गुरेंना क्रिटिसाइज करतात ब्राह्मणिकल आयडियोलॉजी म्हणून. जास्तच ब्लर झालं का. तर आपण जसं मगाशी बघितलं मराठीमध्ये काही क्रिटिसिझम्स, तसेच इथे इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. गेल ऑमवेट यांचं आहे, दीपांकर गुप्तांचं यांचं आहे. म्हणजे एक जी थेरी आहे त्याला क्रिटिसाइज करणारे लोकंसुद्धा पाहिजेत जर क्रिटिकली एक्झामाइन म्हटलं तर, किंवा तुम्हाला ॲनालाइज करायचं असेल तर. मी तुम्हाला तेही पुढे सांगतो की क्वेश्चनचे लिमिटेशन्स कसे शो करायचे, एखाद्या थेरीचे लिमिटेशन कसे शो करायचे, तुमच्या आन्सरचं इनरिचमेंट करणाऱ्या या गोष्टी असतात, याच्यावरही आपण येणार आहे. आता हे झालं तुमचं आन्सरमधलं तुम्ही
लिमिटेशन शो करून झाले, तुमचे सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट देऊन झाले. आता एक असाही पॉईंट येतो, येस, आर्ग्युमेंट शोईंग लिमिटेशन झालं, त्यानंतर सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट झालं, पॉईंट ऑफ क्रिटिसिझमच्या अंडर हे दोन गोष्टी आपण पाहिल्या. आता येतं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन्स आणि कन्क्लुजन्स. आपण त्याच्याकडेही जाऊया. क्वेश्चनच्या बाबतीत खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या एकाच वेळी डिस्कस नाही करता येत, पण क्लासरूममध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कानावर येतील. येस, हे झालं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. म्हणजे अगदी मी मराठी इंग्लिश दोन्ही मीडियमचं आणलं आहे मुद्दाम, कारण असं नको वाटायला की फक्त इंग्लिशमध्येच जमतं हे मराठीत जमत नाही. तर हे पेपर 2ची डायग्रॅम आहे. जी काही इन्फॉर्मेशन तुमच्या रिडिंगमध्ये येते ती डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट करता येऊ शकते. फक्त ती तयारी ठेवा, तुमचा क्रिएटिव्हनेस किती आहे हा दिसेल. आता एक आहे, ओव्हर डायग्रॅम नाही काढायच्या. म्हणजे एकाच आन्सरमध्ये 2-3 डायग्रॅम काढल्या, किंवा एका पेपरमध्ये 19 क्वेश्चन्स आहेत आणि तुमच्या डायग्रॅम ह्या 25-30 आहेत, असं काही करायचं नाही. तुम्ही एक 4-5 क्वेश्चन्सला यूज करा, जिथे यूज करता येऊ शकतात अशाच ठिकाणी, आणि त्या स्ट्रिक्टली या सोशिओलॉजिकल डायग्रॅमच असल्या पाहिजेत. त्या उगाचच काहीतरी बनवले असं करू नका, त्याच्यातून काहीतरी सोशिओलॉजिकल कन्सेप्ट एक्सप्लेन झाली पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथे कास्ट सिस्टीमचे कन्सेप्ट आहे. इंडियन सोसायटीचं असं डिव्हिजन आहे वर्णव्यवस्थेचं की ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र एक्सक्यूज मी असं वर्णन आहे, ते आपण एक्सप्लेन केलं आहे. त्यानंतर काय केलं, जाती व्यवस्थेचं उपवर्गीकरण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उपजातीसुद्धा आहेत, अग्रवाल आहे, महेश्वरी आहे. आता हे उत्तर भारतीय उदाहरणं झाले. तुम्ही महाराष्ट्रातही बघाल एका जातीच्या अंतर्गत, जसं की मराठा जात, मराठा, कुणबी मराठा, हे जे वर्गीकरण आहे, लेवा पाटील समाज आहे जळगाव वगैरे त्या साईडला, मग हे सगळं झालं जातींचं उपवर्गीकरण. म्हणजे आता याच्यात नियमसुद्धा आहेत, अंतर्गत विवाह, गोत्रबाह्य विवाह, ह्या गोष्टींना रिप्रेझेंट डायग्रॅमॅटिकली करता येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यासोबत इंग्लिश पण डायग्रॅम बघा तुम्ही. संस्कृतायझेशनची डायग्रॅम आहे. इथे संस्कृतायझेशनमध्ये स्टेटस कसं चेंज होतं याबद्दल लिहिलेलं आहे. लोअर स्टेटसकडून हायर स्टेटसकडे जाताना संस्कृतायझेशन कसं कॅरिड आउट केलं जातं. येस, तर या गोष्टी आहेत. सेम ही पण एक डायग्रॅम आहे. आणि हा फ्लो चार्ट, बऱ्याच जणांना असं वाटतं की फ्लो चार्ट यूज करता येत नाहीत सोशोलॉजीमध्ये. हे पहा फ्लो चार्ट. आता हा मार्क्सच्या रिलेटेड आहे. मार्क्सने जे समाजाचं वर्गीकरण केलं होतं वेगवेगळ्या काळामध्ये, पास्टपासून प्रेझेंटपर्यंत, आणि फ्युचरचं पण प्रेडिक्शन केलं होतं, तो समाजाची जी फ्लो आहे तो इथे दाखवला आहे. हे तुम्ही सरळही मांडू शकता, आडवंही मांडू शकता, तुमच्या रायटिंगच्या पेजेसच्या अवेलेबिलिटीवर आणि क्वेश्चनच्या डिमांडनुसार. आता हा 10 मार्करचा क्वेश्चन असेल तर हे असंच लिहावं लागणार आहे, त्याला काही लिमिटेशनच आहे. पण जर 20 मार्करचा असेल तर सरळ लिहू शकता तुम्ही. अशा प्रकारे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा होऊ शकतं. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनचं पण काही रूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर हे जर पेज आहे तुमचं, तर त्या पेजमध्ये तुम्ही इथून डेफिनेशन चालू केली किंवा इंट्रो चालू केला आहे, हा इंट्रो लिहिला आहे, त्यानंतर दुसरा एक पॅरा चालू केला आहे. आता तुम्हाला डायग्राम काढायची, तर डायग्रामला अननेसेसरी असं इथे कोपऱ्यात किंवा इथे कुठेतरी कोपऱ्यात असं काढू नका, ते खूप खराब इम्प्रेशन करतं. तुम्हाला डायग्राम काढायची 2 प्रकारे काढा. एकतर काय करा, हा तुमचा इंट्रोचा पार्ट झाला, त्यानंतर डायरेक्टली जर 20 मार्करचा क्वेश्चन असेल, तुमची डायग्राम मोठे असेल तर मधोमध काढा थेट. तुमचा वेळ जाऊ द्या, हे जाऊ द्या, तुमचा पेजेसचा एरिया जाऊ द्या, पण ती व्यवस्थित दिसू द्या. सेम अंतर मार्जिन वगैरे ठेवा. प्रेझेंटेशनचे आस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट असतात, हे असं करू शकता. किंवा जर तुम्हाला असं लक्षात आलं की नाही डायग्राम मला काढायची, पण डायग्रामपेक्षा मला बाकीचा कंटेंटसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि पेजेस तेवढे अवेलेबल नाही आहे, ते एक करू शकता. इथे अशी एक साईडला डायग्राम देऊन ही इन्फॉर्मेशन अशी लिहू शकता उरलेली तुमची, आणि उर्वरित इन्फॉर्मेशन अशी लिहू शकता. असं एक करू शकता. ज्यांनी ऑलरेडी एकदा मेन्स वगैरे दिली त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की यातल्या किती गोष्टी फॉलो होतात, किती होत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही अजून काय करू शकता,
ही डायग्राम काढली आहे तुम्ही बॉक्सच्या आतमध्ये समजा, तर याला एक नेम द्या फिगरला तुमच्या, कशाच्या रिलेटेड आहे, समजा कास्ट सिस्टीमच्या रिलेटेड आहे, तर इथे नाव द्या की फिगर कशाची आहे, ते समजू द्या त्याला सी एक्झामिनरला की हे कशासाठी केलं आहे, हे डायग्रामचं इम्पॉर्टन्स काय आहे याच्यामध्ये. तर असं एक करू शकता, कमी असाव्या पण चांगल्या डायग्राम असाव्या, त्याने मार्क दिले पाहिजेत. प्रत्येक डायग्रामने तुम्हाला ॲटलिस्ट 1 मार्क देईल, इतक्यात चांगल्या क्वालिटीचे डायग्राम तरी ठेवा तुमच्याकडे. आता मी म्हटल्याप्रमाणे आपण कन्क्लुजन्स पाहूया. कन्क्लुजन कसे कसे असू शकतात, हे 2 वेगवेगळे कन्क्लुजन आहेत. मे बी इथं कॉपी पेस्टमुळे तसं एकत्र दिसत असेल. येस, आता हे घुरे आणि श्रीनिवास यांच्या कास्ट सिस्टीमबद्दलच्या व्ह्यूवरचं कन्क्लुजन आहे, जे मगाशी आपण क्वेश्चन बघितला त्याच्याबद्दल. आता कन्क्लुजनची पद्धत बघा, शेवटला आल्यानंतर काय सांगत आहे ते आन्सर. घुरे आणि श्रीनिवास व्ह्यूज ऑन द कास्ट सिस्टीम मेड heuristic impact on the caste as a sociological structure and prepare a fertile ground for the further studies. Their efforts to provide comprehensive understanding of caste in India is commendable. आता एक लक्षात घ्या, एकतर तुम्ही कन्क्लुजन थिंकरचं लिहिताय, आता याच्यामध्ये थिंकर आहे, तर थिंकरच्या कन्क्लुजनमध्ये त्या थिंकरचं त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमधलं किंवा सोशिओलॉजीमधलं इम्पॉर्टन्स शो करा की त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती महत्त्वाचं आहे, म्हणून तर आपण त्याला स्टडी करतोय. तर मग हे हायलाईट करणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, तर या इथं तिनं हायलाईट केलेलं आहे. हे का आपल्या स्टुडंटचाच आन्सर आहे, खूप चांगल्या प्रकारे ते कन्क्लुजन केलेलं दिसतं की त्याचं इम्पॉर्टन्स शो केलं, सगळं झालं, क्रिटिसिझम सांगून झालं, त्याचं बॉडी पार्ट सांगून झाला. आता त्याचं त्या विषयामधलं इम्पॉर्टन्स कन्क्लुजनमध्ये ॲड करू शकता. आता त्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल, एखाद्या थिंकरबद्दल किंवा एखाद्या सब्जेक्टबद्दल किंवा एखाद्या ॲप्रोच, आता इथनो मेथडॉलॉजी हा ॲप्रोच आहे एक स्टडीचा, नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथड आहे ते. आता या मेथडॉलॉजीचे लिमिटेशन सांगायचे असतील मे बी आन्सरमध्ये, तर ते कन्क्लुजनमध्ये काय म्हणत आहे, डिस्पाइट्स इट्स लिमिटेशन इथनो मेथडॉलॉजी प्रोव्हाइड्स अ रिलायबल अँड व्हॅल्युएबल डाटा टू सम एक्सटेंट, बट फॉर क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ सोशोलॉजी अदर मेथड्स हॅज टू कंबाईन विथ इथनो मेथडॉलॉजी. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 गोष्टी केल्या. एकतर जी मेथड आहे तिचं इम्पॉर्टन्स सांगितलं, येस की रिलायबल डाटा देऊ शकते, व्हॅल्युएबल डाटा देऊ शकते, बट याचा अजून क्लिअर अंडरस्टँडिंग करायचं असेल तर बाकीच्या मेथडसुद्धा कंबाईन करा. हे कुणाच्या पर्स्पेक्टिव्हने आन्सर दिलं आहे, हे स्टुडंटच्या पर्स्पेक्टिव्हनं दिलं आहे की बस झालं ठीक आहे, थिंकरचं इम्पॉर्टन्स मी सांगेल किंवा थिंकरचं मी लिमिटेशन सांगेल, पण आपल्याला सोशलॉजीचं अंडरस्टँडिंग करायचं ना, तर ह्या मेथडॉलॉजीसोबत तुम्ही बाकीच्या मेथडसुद्धा यूज करा. छान कन्क्लुजन आहे हे, असं कन्क्लुजनसुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे अर्ध्या याच्यामध्ये तुम्ही त्याचं इम्पॉर्टन्स सांगा आणि अर्ध्या याच्यामध्ये जर वरती तुम्ही लिमिटेशन्स आधी देऊन झाले तर त्याचं इम्प्रूव्हमेंट कसं कराल हे सांगा. मग हे एक चांगलं कन्क्लुजन आपण म्हणू शकतो. कन्क्लुजनचे सुद्धा खूप सारे टाईप्स आहेत, कोर्समध्ये सुद्धा कन्क्लुजन करता येतं. आता एखाद्या लेक्चरमध्ये तेही मी तुम्हाला दाखवेल, हे पण बघा. आता तुम्हाला कंटेम्पररी इश्यूज किंवा जे अलीकडच्या घडामोडी आहेत त्याच्यासोबत सुद्धा लिंक करता आला पाहिजे टॉपिक. आता मार्क्सचा काळ कधीचा आहे, मार्क्स हा 18व्या-19व्या शतकाच्या पूर्वी मार्क्सचं लिखाण आहे सगळं, खास करून 18व्या शतकामध्ये. आता तुम्हाला मार्क्सचं आत्ताचं लिहायचं आहे रायटिंग, तर तुम्हाला आत्ताच्या कुठल्या तरी अशा घडामोडीसोबत त्याला लिंक करून दाखवावं लागेल की मार्क्स आत्तासुद्धा कसा रिलेव्हंट आहे. तर मग हे रिलेव्हन्स कसं एस्टॅब्लिश केलं, मार्क्सच्या हिस्टॉरिकल मटेरियलिझमचं सगळं सांगितलं. इकॉनॉमिक फॅक्टरचं हे सांगताना काय सांगितलं, आत्ता आपण काय केलं, LPG रिफॉर्म केला किंवा पोस्ट LPG नंतर जी सोसायटी तयार झाली इंडियामधली, LPG म्हणजे लिबरेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, ही जी संकल्पना आहे LPG, हिच्यामुळे कसं मार्क्स आयडिओलॉजी रिफ्लेक्ट होते किंवा इकॉनॉमिक फॅक्टरचं इम्पॉर्टन्स रिफ्लेक्ट होतं हे शो केलं. याला म्हणतात कन्क्लुजनला कंटेम्पररी, करंट किंवा आत्ताच्या आस्पेक्टसोबत जोडून देणं. हे पण एक कन्क्लुजनचा एक चांगला प्रकार आहे. आता कन्क्लुजनचे काही दुसरे अजून मी मराठीतले पण दाखवतो. जसं की आता हे कन्क्लुजन आहे, USSRच्या विकेंद्रीकरणाचा करणानंतर मार्क्स यांच्या संघर्षवादी विचारांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असले तरी, सिमिलरली ना मग अशी मी जसं सांगितलं की अर्ध्यात लिमिटेशन सांगितलं, तरी मार्क्स यांचे विचार समाजशास्त्राच्या विकासामध्ये
आणि नवसंशोधकांमध्ये द्वंद्वात्मक भौतिकवादाचं नवा आयाम प्रदान करतात. हे कॉन्ट्रीब्युशन आहे मार्क्सचं सोशिओलॉजीमधलं. सोशिओलॉजीच्या नवीन पिढी, नवीन संशोधकांना ट्रेन करणारं. हे हायलाईट करायचं काम कन्क्लुजनमध्ये करता आलं पाहिजे तुम्हाला. इथे पण बघा, आता हे थोडंसं डायनॅमिक स्वरूपाचं कन्क्लुजन आहे. फॉर एक्झाम्पल, मेन जी थेअरी होती आयडियल टाईप किंवा अधिसत्ता अथॉरिटीच्या रिलेटेड होतं वेबरच्या, तर याला लिंक कसं केलं आहे की फ्रँकलिन रुझवेल्ट असतील USAचे किंवा पंडित नेहरू असतील भारताचे, यांनी तिन्ही स्वरूपाच्या अधिसत्ता अनुभवलेल्या आहेत. तसंच उत्तर आधुनिकता आणि आधुनिकता यांच्यातील युक्तिवाद वेबर यांची अधिसत्ता आणि तर्कसंगतचे विचार केंद्रस्थानी राहतात. आता यात काय केलं, बऱ्याच गोष्टी घेतल्यात. वेबरचे कॉन्ट्रीब्युशन पण घेतलं आहे, त्यानंतर कुठल्या अधिसत्ता आहेत ते कुणी कोणी अनुभव घेतला आहे हे पण, जे बाकीच्यांनाही समजलं पाहिजे तुमचं उत्तर. समाजशास्त्राचं जरी उत्तर असलं तरी नवीन वाचकांना सुद्धा समजायला हवं, त्या हिशोबाने हे कन्क्लुजन बनलेलं आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे कन्क्लुजन मांडू शकता. आता कन्क्लुजनचे बाकीचे काही टाईप्स आहेत किंवा कन्क्लुजनला इथपर्यंत कसं जायचं ह्याच्यापेक्षा अजून काही काय चांगलं लिहिता येऊ शकतं का, हे आपण नंतरच्या काही लेक्चर्समध्ये बघणार आहे. आता आपण येऊया डायरेक्टिव्हजबद्दल. मला डायरेक्टिव्हजवर डायरेक्टली एक वेगळं लेक्चर घ्यायचं आहे की प्रत्येक डायरेक्टिव्हचा मिनिंग काय असतो. फक्त मी आत्ता तुम्हाला एक सांगतो की डायरेक्टिव्हचे प्रकार काय असतात आणि त्या प्रकारानुसार तुमचं आन्सर कसं बदलतं. फॉर एक्झाम्पल, जे डायरेक्टिव्ह फक्त इन्फॉर्मेशन विचारतात की आन्सरमध्ये तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन लिहा त्या टॉपिकची, ते कसले असतात. फॉर एक्झाम्पल, डिफाईन. आता तुम्ही जर MPSCचा पेपर पाहिला जो यावर्षी येईल 2025मध्ये, किंवा MPSCच्या याच्या आधी जे डिस्क्रिप्टिव्ह पेपर घेतलेत, मग फूडचा असेल किंवा ॲग्रीचा असेल किंवा फॉरेस्टचे पेपर असतील, त्याच्यामधले तुम्ही क्वेश्चन जर बघितले ना, तर ह्या स्वरूपाचे असतात, इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचे. म्हणजे त्यांना फक्त इन्फॉर्मेशन हवी असते स्टुडंटकडून त्या टॉपिकबद्दल. आपल्याला स्कूलमध्ये अशा स्वरूपाचे असायचे क्वेश्चन्स. मग ते काय असतात, डिफाईन करून सांगा काय आहे कन्सेप्ट, त्यानंतर डिस्क्राईब करा म्हणजे वर्णन करा त्या एखाद्या गोष्टीचं. फार याच्यामध्ये त्रास नसतो की फॉर एक्झाम्पल व्याख्या द्यायची असते आणि त्याचे फीचर्स, वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स हे मांडायचे असतात, बाकी काही नसतं. आयडेंटिफाय करा आणि आउटलाईन करा. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काय काय गोष्टी आहेत, उपगोष्टी, त्या फक्त आयडेंटिफाय करून सांगायच्या असतात. फॉर एक्झाम्पल, आयडेंटिफाय द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कास्ट सिस्टीम. काय काय कास्ट सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते इथं फक्त तुम्हाला लिहायचं आहे, जे आहे ते मांडायचं आहे बस. इन्युमरेट आहे म्हणजे एखादी गोष्ट काउंटिफाय करायची असते, क्वांटिटीमध्ये सांगायची असते, तर त्याच्यामध्ये मोजण्याचं प्रमाण असतं. फॉर एक्झाम्पल, आता फ्लडच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे, इन्युमरेट द मेजर्स टू प्रिव्हेंट द फ्लड. कोणकोणते मेजर्स तुम्ही घेऊ शकता, संख्या द्यायची असते, इम्पॉर्टंट असते ते त्याच्यामध्ये, म्हणून एक करू शकतो. इंग्लिश टाईपच असतो हा थोडा थोडा इन्युमरेट. हा शक्यतो सोशोमध्ये फार येत नाही, हा GSला येतो. चुकून एखाद्या वेळेस आला तर तुम्हाला माहिती असावं. नरेट करायचा क्वेश्चन पण असतो. बऱ्याचदा एखादी गोष्ट कथेप्रमाणे तुम्हाला सांगावी लागते, त्याला नरेशन म्हणतो आपण. म्हणजे जे बोलतोय ते बोली भाषेमध्ये तुम्हाला मांडता आलं पाहिजे. एक मिनिट. येस, नरेशनचा पार्ट आहे. कथेप्रमाणे तुम्हाला पॅराग्राफमध्ये हे मांडायचं असतं, ह्याला नरेशन म्हणतो आपण. आता इथे कॅटेगरी 2, याच्यामध्ये ना फक्त तुम्हाला काय आहे हे सांगायचं नसतं, ते कसं आहे किंवा कशा प्रकारे आहे ते पण सांगायचं असतं, आणि का आहे ते पण. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आणि व्हाय या टाईपमध्ये हे क्वेश्चन असतात. जसं की हायलाईट अँड थ्रो लाईट ऑन असं जर कुठल्याही क्वेश्चनमध्ये लिहिलेलं असेल, हायलाईट करा द कॉन्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स किंवा डर्कहाइम, वेबर असं, तर त्याच्यामध्ये काय असतं, पॉईंट्स येतात, त्याच्यासोबत त्याचं एक्सप्लेनेशन येतं आणि त्याला एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं. म्हणजे तुमचं थोडंसं त्याचं सिग्निफिकन्स शो करण्यामध्ये किंवा असा त्याचं महत्त्व मांडण्यामध्ये त्या टॉपिकचं, की मार्क्सने काय कॉन्ट्रीब्युशन केलं. लाईट ऑन म्हणजे काय असतं, त्याच्या कॉन्ट्रीब्युशनवर तुम्हाला प्रकाश टाकायचा असतो, ते याच्यामध्ये येतं. कम्पेअर सरळ सरळ असतो हा क्वेश्चनचा टाईप, की ज्याच्यामध्ये दोन सब्जेक्टमध्ये जर कम्पेअर करायचं असेल, कम्पेअरमध्ये दोन प्रकार असतात. एक तुम्ही त्याच्यामध्ये विरोध दर्शवा की ते दोन्ही कसे एकमेकांच्या विरोधात आहेत किंवा वेगवेगळे आहेत, दोन्हीचा अभ्यास घटक वेगळा आहे वगैरे, आणि काही सिमिलॅरिटीज दर्शवा. म्हणजे कॉम्युनिटीज असतात त्याच्यामध्ये, काही सिमिलॅरिटीज असतात, काही डिफरन्सेस असतात, ते येतं कम्पेअरमध्ये. कॉन्ट्रास्ट
हे डायरेक्टली डिफरन्ससाठी असतं. कॉन्ट्रास्ट आहे, दोन कलर एकमेकांचे कॉन्ट्रास्ट आहे, आपण बऱ्याचदा बोलताना बोलतो बघा, म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट, एक्झॅक्टली वेगळं. तर मग हे दाखवायचं असतं याच्यामध्ये. दोन थिंकरसाठी येतं हे बऱ्याचदा, सोशोलॉजीचं अदर सब्जेक्टसोबत कंपॅरिझन करण्यासाठी येतं. अशा टाईपमध्ये हा कॉन्ट्रास्ट शब्द यूज केला जातो. त्यानंतर क्लॅरिफाय असेल किंवा इल्युसिडेट असेल, याच्यामध्ये काय असतं, थोडक्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वर्णन करायचं असतं, जसं आपण इकडे केलं याच्यामध्ये नरेटमध्ये केलं किंवा डिस्क्राईबमध्ये केलं, त्याच टाईपमध्ये. फक्त त्याच्यामध्ये काय असतं, डाटा आणि एक्झाम्पल तुम्हाला खूप टाकावे लागतात. विदाऊट डाटा आणि एक्झाम्पल हे क्लॅरिफाय होत नाही, कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीला आर्ग्युमेंटला तुम्हाला सपोर्ट करावा लागतो. एक्सप्लेनमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता तर तुम्हाला काय सांगायचं आहे, व्हॉट काय आहे ते पण दाखवायचं आहे, त्यानंतर तो टॉपिक थोडासा एक्सप्लेन करायचा आहे आणि त्याचे एक्झाम्पल द्यायचे. फॉर एक्झाम्पल कॉज अँड इफेक्ट ॲनालिसिस टाईप असतं एक्सप्लेन करणं, याच्यावर परिणाम काय आहे. म्हणजे जर थोडक्यात मी तुम्हाला इथं गमतीसाठी हे लिहिलं की सूर्य उगवला, प्रकाश पडला, काय असणार आहे, कॉज काय असणार आहे, सूर्य उगवला, इफेक्ट काय, प्रकाश पडला. हा फॉर्मॅट असतो आन्सरचा पूर्ण. म्हणजे जर समजा एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेबर असेल तर वेबरने काय केलं आणि त्याचा काय परिणाम झाला, कारण वेबरने जो केलं त्याचा परिणाम काय झाला, नॉन पॉझिटिव्हिस्ट ग्रुप तयार झाला सोशोलॉजिकल अंडरस्टँडिंगमधला. तर मग हे कॉज आणि इफेक्ट या टाईपमध्ये येतं. इलॅबोरेट करायचं आहे, एखाद्या टॉपिकला एक्सटेंड करत जायचं असतं, त्याचा फोड करत जायचं असतं जास्तीत जास्त, हे इलॅबोरेटमध्ये येतं. इल्युस्ट्रेट पण तेच असतं, व्हॉट वाय एक्सप्लेन करायचं. आणि याच्यामध्ये एक आहे इल्युस्ट्रेटमध्ये, इल्युस्ट्रेशनला कंपल्सरी एक्झाम्पल लागतात. म्हणजे बाकीच्या ठिकाणी एखाद्या वेळेस एखादं एक्झाम्पल राहिलं तुमचं इथं इल्युस्ट्रेटमध्ये वगैरे चालू शकतं, पण इल्युस्ट्रेटमध्ये मात्र तुमचं डायग्रॅम, एक्झाम्पल या गोष्टी दिसतातच, कारण ते तुमचं इल्युस्ट्रेशन आहे ना, तुम्ही रेखीव आखीव केलेल्या गोष्टी आहेत त्या इथे इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर येतो थर्ड टाईपचा प्रकार, थर्ड लेवल. म्हणजे ह्या सगळ्या डायरेक्टिव्हच्या लेवल आहेत. जसं तुम्ही हायर लेवलकडे जाल, 5th लेवलपर्यंत आपण कव्हर केलं, जसं तुम्ही हायर लेवलकडे जाल तसं तुमचं इन्फॉर्मेशनचा इन्फॉर्मेशनची पद्धत बदलत जाते. फॉर एक्झाम्पल जस्टिफाय करायचं आहे, त्यांनी ऑलरेडी एखादी गोष्ट दिलेली असते की कास्ट सिस्टीम इज अ डायनॅमिक इन नेचर, जस्टिफाय. म्हणजे त्यांनी स्वतःच सांगितले कास्ट सिस्टीम बदलते. मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जस्टिफाय करायचं आहे, येस सर, हो होतं आहे, मग हे असं होतं, एक्झाम्पल द्या, एखादं दुसरा आर्ग्युमेंट द्या, एक्झाम्पल द्या. इथं तुम्ही काउंटर नका करत बसू, तुमचा वेळ जाईल. इथं तुम्ही बायस राहा की ग्लोबलायझेशनचा परिणाम हा इंडियन सोसायटीवर होतोय, तो होतोय, जस्टिफाय करायचं तुम्हाला. त्याच्यात नका म्हणू की नाही होते, कमी होतोय, जास्त होतोय. इथे डायरेक्टली तुम्हाला त्यांच्यानुसार चालायचं असतं. कमेंट, हां इथे तुम्हाला असतं थोडासा बायस तुम्ही राहू शकता. फॉर एक्झाम्पल ते जर म्हटले की कास्ट सिस्टीम इज अ डायनॅमिक इन नेचर, कमेंट, तर तुम्हाला हो, आधी तर हो म्हणायचे, येस डायनॅमिक आहे, पहिलं ते सांगा, 80% तुम्ही त्याच्यावरच मेहनत घ्या, आणि शेवटला फक्त सांगा की हो ठीक आहे डायनॅमिक आहे, मान्य आहे, पण थोडासा फरक आहे, एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत की अजून ती डायनॅमिक झालेली नाही. मग हे सांगू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे क्वेश्चन येतात, त्यानुसार पण हे बदलतं. एक असतो बायस क्वेश्चन आणि एक असतो अनबायस क्वेश्चन. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी जर एखादं स्टेटमेंटच दिलं की मॅरेज सिस्टीम इन इंडिया इज अ चेंजिंग इन नेचर, आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं, कमेंट करा. आता ऑलरेडी त्यांनी काय सांगितलं, त्यांनी एक विधान केलं आहे, विधानाला काही दुसरा तुम्हाला पर्याय नसतो. त्यांच्याकडून जर ते स्टेटमेंट असेल तर ते ऑलरेडी बायस असतं, एका साईडला झुकत असतं. ते ऑलरेडीच म्हटलेत ना चेंजिंग आहे, मग तुम्हाला तिथे चान्स नसतो. पण अनबायस स्टेटमेंट कसे असतात, सुरुवातीला ते यूज करतात कॅन, म्हणजे खरंच आहे का, मॅरेज सिस्टीम ही बदलत आहे का, कमेंट, असं जर म्हटलं त्यांनी तर मग काय झालं तुमचं, ते न्यूट्रल झाला क्वेश्चन. मग तिथे तुम्ही 60% म्हणू शकता हो बदलतं, आणि 40% म्हणता नाही, नाही बदलत. मग त्याला बोलणारे, त्या बाजूने बोलणारे काही लोक असतात, या बाजूने बोलणारे काही लोक असतात. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता. आता डिस्कस कसं आहे माहिती आहे का, डिस्कसमध्ये पण 2 प्रकार आहेत, बायस, अनबायस. आता डिस्कस ज्यावेळेस अनबायस असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्कसने सुरुवात होते क्वेश्चनची आणि अशा मुद्द्याला हात घालते की जो युनिव्हर्सल मुद्दा आहे. फॉर एक्झाम्पल इथं काय केलं बघा, डिस्कस द कॉजेस ऑफ डिप्लेशन ऑफ द मँग्रोव्ज. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, कॉजेस सांगायचे. त्यांनी डायरेक्ट तुम्हाला लिमिट करून टाकलं ना, कारणं द्या. तुम्हाला त्यांनी सांगितलं का की कारणांवर डिस्कस करा, कारणं किती बरोबर आहेत चुकीचे आहेत, नाही. मग तुम्हाला काय झालं, लिमिटेशन आलं. तुम्हाला डायरेक्ट याच्याबद्दलच लिहायचं आहे, कॉजेस काय आहेत ते,
1 2 3 4 5 6 कॉजेस, तिथे तुम्हाला चान्स नाही. पण ज्यावेळेस ते बायस असतात एका बाजूने असतात आणि तुम्हाला मतं विचारतात एंडला जनरली डिस्कस यूज करतात, अशा फॉर्मॅटमध्ये हा यूज होतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी विचारलं की कास्ट सिस्टीम इज काय म्हणू शकतो अनहेल्दी फॉर द इंडियन सोसायटी, डिस्कस. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे, तुम्हाला विचारलं इज कास्ट सिस्टीम इज अनहेल्दी फॉर द सोसायटी, तुम्हाला चान्स आहे तिथे. मग तिथे येतात त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. शक्यतो ज्या निगेटिव्ह कन्सेप्ट असतात जसं की कास्ट सिस्टीम आहे, व्हायलन्स अगेन्स्ट वुमन आहे, ट्रायबलचं हॅरॅसमेंट, तिथं जनरली तुम्ही जे उत्तरात आहे त्याच बाजूने राहा मोस्ट ऑफ द टाईम. खरंच आहे ना, कास्ट सिस्टीम चुकीचीच आहे, अनहेल्दीच आहे, मग तिला जास्त सपोर्ट करत बसू नका. तिथे जेवढा सोशोलॉजी थ्रू जमेल तेवढा नक्की करा. कारण काय आहे, तुम्हाला इथे डिस्कस करायचं आहे, त्याचा एक मत तुम्हाला मांडायचं, दोन्ही साईडने बॅलन्स करायचं आहे, मग त्या सेन्सने करू शकता. इथे यातलाच पुढचा आहे इव्हॅल्युएट करणं. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं होतं, इव्हॅल्युएटमध्ये मेरिट डिमेरिट असतात, एखाद्या टॉपिकचे फायदे तोटे ह्या फॉर्मॅटमध्ये इव्हॅल्युएशन येतं. फॉर एक्झाम्पल आता हा जर क्वेश्चन बघितला तर इव्हॅल्युएटमध्ये काय यायला पाहिजे, तुमची 10% थेरीला इथे इम्पॉर्टन्स नसतं. इव्हॅल्युएशन ऑफ मार्क्स, थेरी ऑफ एलिनेशन. आता इथे एलिनेशनचं सुरुवातीला फक्त 10% सांगा. पेज असेल जर 20 मार्काचा क्वेश्चन असेल तर एका पेजच्या हाफ पेजपर्यंत सांगा की त्याने काय सांगितलं थेरीमध्ये. पण तुमचं मॅक्सिमम काय पाहिजे, मेरिट. मार्क्सचं सांगितलेलं फायद्याचं किती आहे किंवा सोशोलॉजी ॲज अ सब्जेक्टमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय ते सांगा. डिमेरिट सांगा की नाही, त्याचे तोटे किती आहेत किंवा त्याचं अध्ययन किती तुटपुंजीचं आहे ते सांगून द्या. आणि 10% सांगा कन्क्लुजनमध्ये. मग ते कन्क्लुजन आपण मग असे बघितले तसे लिहू शकतो तुम्ही. तर हे इव्हॅल्युएशनची प्रोसेस आहे. एक्झामाईनचं पण तसंच असतं, पण एक्झामाईन हे लक्षात घ्या, आता एखादा एक्झामिनर असतो तो काय करतो, इन्व्हेस्टिगेट करतो. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल तर CID वगैरेची मालिका लागायची, ते क्राईम सीन एक्झामाईन करायला लोक यायचे. एक्झामाईन करायचे काय, बारीक बारीक गोष्टी काय सापडत आहेत ते तिथं शोधायचे. तुमचं काम सुद्धा इथंच आहे, तेच आहे. एक्झामाईन करायचं म्हणजे काय, इन डेप्थ इन्व्हेस्टिगेशन करायचं. 70% तुमचं त्या स्टेटमेंटला एक्झामाईन करणाऱ्याच गोष्टी असल्या पाहिजे. स्टेटमेंट म्हणते ना, कास्ट सिस्टीम इज अ डायनॅमिक इन नेचर एक्झामाईन, तर ते डायनॅमिक कसं आहे हेच तुम्हाला पहिलं प्रूव्ह करायचं. 70% की हो, 70% प्रूव्ह करून दाखवायचं. आणि 30% मग त्याचे निगेटिव्ह पॉईंट किंवा मग त्याचं लिमिटेशन दाखवणार आहे की असं असलं तरी बाकीचे काही पॉईंट्स आहेत की ज्याच्यामध्ये कळतं की कास्ट सिस्टीम ही डायनॅमिक नाही आहे. मग हे तुम्ही एक्झामाईनमध्ये करू शकता. त्यानंतर इथं ॲनालाइजमध्ये काय करायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं आहे एका पर्टिक्युलर क्वेश्चनला बारीक बारीक क्वेश्चन्समध्ये, छोट्या. मग त्याला ब्रेक करताना काय करायचं, आता इथे मी तुम्हाला कळेल असा मायग्रेशन हा टॉपिक घेतला आहे की मायग्रेशन इज अ मल्टीफेस फेनॉमेनॉन इन द डायव्हर्स कंट्री लाईक इंडिया. ॲनालाइज, पहिली गोष्ट तुम्हाला मल्टीफेस फेनॉमेनाला ब्रेक करायचा आहे. आता ही एक टर्म आहे. मल्टीफेसमध्ये काय असू शकतं, इकॉनॉमिक असू शकतं, सोशल असू शकतं, पॉलिटिकल असू शकतं, कसाही फेनॉमेनॉन असू शकतो. ब्रेक करत जावा फक्त वेगवेगळ्या आस्पेक्टने. ॲनालाइज द थेरी ऑफ, समजा गुरेंची कास्ट सिस्टीमची थेरी असेल तर त्याला काय करा, कास्ट सिस्टीमला वेगवेगळ्या आस्पेक्टवर पहिलं मांडा आणि मग कम्पेअर करा की त्यांची थेरी किती ॲनालाइज करण्यासारखी आहे, किती त्याला आपण मल्टीफेसने मांडू शकतो, ते ब्रेक करत जायचं. त्यानंतर येतं 4th कॅटेगरीचे क्वेश्चन्स, क्रिटिकली एक्झामाईन किंवा क्रिटिकली पाहणं एखाद्या क्वेश्चनला. आता क्रिटिक्समध्ये काय असतं, तुमच्या क्वेश्चनच्या टोननुसार त्याचा एरिया डिसाईड होतो. त्याच्यानंतर कन्क्लुजनमध्ये तुम्हाला पोझिशन घ्यावीच लागते कुठली ना कुठली. म्हणजे एक तर तुम्हाला त्याच्या फॉर्ममध्ये राहावं लागतं किंवा अगेन्स्टमध्ये राहावं लागतं, पण कन्क्लुजनमध्ये तुम्हाला एक पोझिशन घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल जर क्वेश्चन असेल, शिक्षणाची अट नसल्यामुळे भारतीय लोकशाही नष्ट होत आहे, क्रिटिकली ॲनालाइज. आता एज्युकेशन आणि पॉलिटिकल डेमोक्रेसीच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे, त्याला ॲनालाइज करायचं. तर तुम्हाला काय दाखवायचं, आता हा क्वेश्चन ऑलरेडी निगेटिव्ह टोनमध्ये की शिक्षणाची अट नसल्यामुळे असं होतं आहे, तर तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये हो म्हणायचं. खरंच आहे ना, शिक्षण नाही म्हणून तर खरे प्रॉब्लेम होत आहेत. तर मग 60% तुमचा क्वेश्चन त्याच्याकडे गेला पाहिजे. मग 70% किंवा 60मध्ये चालेल. आणि 30% मध्ये तुम्ही सांगू शकता की नाही बाबा, शिक्षणच असं नाही, बाकीचे सुद्धा फॅक्टर आहेत, जसं की टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट नाही आहे किंवा इकॉनॉमिकल ग्रोथ नाही आहे, बाकी काही ज्या गोष्टी तुम्हाला दिसतील
त्यामुळे याच्यामध्ये लिहू शकता की फिजिकल फॅक्टर्स नाही आहेत, रिसोर्सेस नाही आहेत आपल्याकडे, हे त्याच्यामध्ये येईल. त्यानंतर बघा दुसरं पण मी एक्झाम्पल टाकलं होतं इथं. हां, याच्यामध्ये टोनमध्ये थोडासा चेंज होतो. ही न्यूट्रल टेंड आहे, टोन आहे की ज्याच्यामध्ये क्रिटिकल इव्हॅल्युएशन सुरुवातीला येतं, हे ॲनालिसिस होतं, हे इव्हॅल्युएशन आहे सुरुवातीला आहे की शिक्षणाची अट नसल्याने लोकशाहीवर प्रभाव पडतो. ऑलरेडी सरळ सरळ पडतो का, नष्ट होत आहे हा प्रश्नचिन्ह होतं. इथं काय झालंय, पडतो, हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट म्हटल्यावर तुम्हाला डायरेक्टली त्याच्या अगेन्स्ट जायला सुद्धा चान्स असतो. क्रिटिकली इव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही डायरेक्टली अगेन्स्ट जाऊ शकता की यस नाही पडत फरक, बाकीच्या गोष्टींचा पडतो फरक. आणि काही ठिकाणी म्हणजे 50% तुम्ही म्हणू शकता येस फरक पडतो. मग या दोन्ही वेने जे चालतं, इथं थिंकरची नावं येतील, क्रिटिकली इव्हॅल्युएट द थेअरी ऑफ मार्क्स. 50% सांगा की येस त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम आहेत. आणि 50% सांगा नाही, प्रॉब्लेम असले तरी काहीतरी फायदा आहे ना त्या थेअरीचा, म्हणून तर आपण आज स्टडी करतो. तर ते 50% सांगा. मग फायदा दर्शवताना तुम्हाला काय दर्शवता येईल, काही कंटेम्पररी एक्झाम्पल देता येतील, आत्ताचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का ते सांगता येऊ शकतं. मग हे सगळं क्रिटिकली इव्हॅल्युएटमध्ये येतं. आणि कॅटेगरी 5 जे क्वेश्चन असतात, हायर कॅटेगरीचे क्वेश्चन्स हे कमी असतात. फॉर्म्युलेट डिझाईन वगैरे करायचं असतं, ज्याच्यामध्ये आता हा शक्यतो इथिक्स वगैरेला येतो की तुम्हाला एखाद्या पॉलिसी मेकिंगमध्ये कसा हे करता येऊ शकतं किंवा तुम्हाला कशी हेल्प करता येऊ शकते, तुमचं ओपिनियन मांडतात, तुमचे सजेशन्स मागतात, ते क्वेश्चन हे असतात. जसं की फॉर्म्युलेट अ सुटेबल स्ट्रॅटर्जी ऑर पॉलिसी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन. आता सोशोलॉजीच्या कॉन्टेक्समध्ये असे क्वेश्चन येत नाहीत, आला तरी कसा येईल, कास्ट सिस्टीमच्यासाठी काही फॉर्म्युलेटिव्ह करा पॉलिसीज, किंवा कास्ट सिस्टीमच्यासाठी काही सजेशन्स सांगा. मग या फॉर्मॅटमध्ये तो येऊ शकतो. तयारी असावी अशा क्वेश्चनची. जनरली हा क्वेश्चन करणं तसं सोपं, म्हणजे पहिल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम सांगायचे जे आहेत त्या सिस्टीममध्ये ते, त्यानंतर काय सोल्युशन आहे ते सांगायचं, आणि थर्ड याच्यामध्ये याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होईल होल सोसायटीमध्ये तो प्रूव्ह करून द्यायचा. हे डायरेक्टिव्ज होते. एक लक्षात घ्या, मला या लेक्चरमध्ये डायरेक्टिव्ज डिटेलमध्ये डिस्कस करता एवढे आले नाहीत चांगल्या पद्धतीने, कारण टाईमचा अभाव आहे. याच्यावर खूप वेगळं लेक्चर होऊ शकतं. मी पर क्वेश्चन तुम्हाला दाखवू शकतो की याच्यामध्ये किती डेप्थ आहे डायरेक्टिव्हचं आणि किती डिसाईड करतात तुमच्या आन्सरला, हे आपण क्लासरूममध्येच बघणार आहे जास्त करून. आता ह्या येथील आर्ग्युमेंट आणि एक्झाम्पल याचं डिफरन्शिएशन करणाऱ्या गोष्टी. आता मला सांगा, जर तुम्हाला एखाद्याने प्रश्न विचारला कोणताही की सोशोलॉजीमध्ये कास्ट सिस्टीम आहे, आणि तुम्ही नुसतेच एक्झाम्पल देत चालले की नाही इकडे ही कास्ट आहे, तिकडे ती कास्ट आहे, इकडे, याने तुमचं सिद्ध होत नाही की तुमचे आर्ग्युमेंट किती स्ट्रॉंग आहे. तुमच्या आर्ग्युमेंट नंतर जर एक्झाम्पल आलं, मी जर म्हटलं की हां उत्तर प्रदेश बिहारमध्ये सुद्धा कास्टचा इश्यू आहे, कास्टच्या समस्या आहे, आणि मग मी एक्झाम्पल दिलं की हो मग तिथे समजा जाट आहे, यादव आहे, कुर्मी आहे, यासारख्या जात आहे, किंवा बिहारचा जनगणना निर्देशांकाचं मी जर वर्णन केलं, त्याने काय होईल, तुमच्या जी आर्ग्युमेंट आहे त्याला एक्झाम्पलने जर सपोर्ट केला तर त्या आर्ग्युमेंटचं वेटेज वाढतं. आता इथे काय आहे, इथे तुम्हाला हे समजून घ्यायचं की आर्ग्युमेंट नुसते आर्ग्युमेंट देऊन चालणार नाही आणि नुसते एक्झाम्पल एका खाली एक देऊन चालणार आहे. आपल्याला त्याचा बॅलन्स समतोल साधायचा. आता तो कसा करायचा, फॉर एक्झाम्पल हा मगाचा जो क्वेश्चन होता महिलांवरील अन्याय अत्याचाराचा रिलेटेड होता. आता पहिलं महिलांवर होणारा म्हणजे सामाजिक बदलामुळे महिलांवर होणारा अत्याचारावरचा हा क्वेश्चन होता. आता पहिला सामाजिक बदल काय दाखवला मी इथे, श्रमविभाजन दाखवलं. आता ही तुमची जर आर्ग्युमेंट असेल की आधुनिक समाजामध्ये स्त्रियांच्या प्रजोत्पादनाच्या ठिकाणी सोबतच आर्थिक उत्पादनाचा सहभाग वाढवला श्रमविभाजनाने, परंतु काय झालं, या सहभागाच्या परिणामी महिलांवरचे शारीरिक आणि मानसिक हिंसाचार वाढले. आता हे झालं आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंटला मला प्रूव्ह करावं लागेल ना. प्रूव्ह कशा होईल, विशाखा गाईडलाईन्स, विशाखा मार्गदर्शके. हे केलंच कशामुळे होतं, महिलांवर सार्वजनिक ठिकाणी जे अत्याचार होतात त्याच्यासाठी केलं होतं विशाखा गाईडलाईन्स. झालं, मी प्रूव्ह केलं इथं आर्ग्युमेंट आणि एक्झाम्पलनं. आता इथे बघा, पितृऋण ही एक कन्सेप्ट झाली की अधिकाधिक पुत्र जन्माला घालण्यासाठी सक्ती केली जाते, लीना दुबेंचं, आणि ही याच्यामुळे काय होतं, कुपोषित पुत्रांना जन्म दिला जातो. पण आता या आर्ग्युमेंटला मला एकही एक्झाम्पल देता आलं नाही. इथे मी देऊ शकत होतो ना हंगर इंडेक्स किंवा स्टंटिंग ग्रोथ. इंडियामध्ये 35% मुलं हे स्टंटेड ग्रोथमध्ये येतात 5 वर्षाखाली. मग हे जर चांगलं एक्झाम्पल मला इथे देता आलं असतं तर क्वेश्चनचा दर्जा वाजून वाढला असता. इथे मी दिलेलं नाही आहे.
आता तुम्ही इथे बघा, यांनी काय सांगितले की मालविका कार्लेकर यांनी काय सांगितले, हिंसाचाराची वेगवेगळी स्वरूपं सांगितले. कोणते सांगितले? रोजगाराच्या संधीपासून महिलांना रोखलं जातं, त्यांना शारीरिक सुखाची मागणी केली जाते. उदाहरणार्थ काय? सेक्रेटरी कल्चर. इंडियामध्ये हा कल्चरचा पार्ट खूप मोठा आहे, सेक्रेटरी कल्चरचा. झालं, इथे झालं. त्यानंतर काय अजून आहे दुसऱ्या गोष्टी हिंसाचाराच्या? ॲसिड हल्ले एक्झाम्पल म्हणून पण चांगला आहे. त्यानंतर आता इथे बघा, एक चांगलं एक्झाम्पल तुम्हाला इथे कळेल. लिव्ह इन पार्टनर सोबत राहणाऱ्यांची हत्या केली जाते किंवा त्यांच्यावर बलात्कार केले जातात, त्यांच्या इथं आत्महत्या घडून येतात किंवा लग्नाच्या आमिषातून होणारे बलात्कार. हे काय झालं? हे तुमचे एक्झाम्पल सुद्धा आहेत, सायमल्टेनियसली आर्ग्युमेंट म्हणून पण यूज करता येऊ शकतात पेपर तुम्हाला. आता याचा एक क्लासिक एक्झाम्पल आपण इथे बघूया. येस, इथे बघा, शासकीय स्तरावर उपाय काय करायचे. आता उपाययोजनांबद्दल पण लिहिलंय. हे वे फॉरवर्डमध्ये पण येतात. समाजशास्त्रात वे फॉरवर्ड लिहित नाहीत असं बऱ्याच जणांना वाटत असेल, तर ते लिहिता येऊ शकतं. फक्त समस्या तेवढी मोठी असेल तर वे फॉरवर्ड देता येतं. आता वे फॉरवर्डच्या आधी मी तुम्हाला आर्ग्युमेंटवरच थोडंसं स्टिक ठेवतो. आता इथे बघा, शासकीय स्तरावर उपाययोजनांचं हे होतं, त्याच्यामध्ये स्टेटमेंट काय, आर्ग्युमेंट काय, की शासकीय स्तरावर तुम्हाला उपाययोजना करायच्यात. कोणत्या करू शकता? उदाहरणार्थ पुरुषांचं वर्चस्व कमी करू शकता शासकीय स्तरावर. उदाहरणार्थ सैन्य दल. आर्ग्युमेंटला तुमच्या एक्झाम्पल सोबत सबस्टेन्शिएट करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं काय करू शकतो शासकीय स्तरावर? वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याचा दर्जा देऊ शकतो. झालं, तुम्ही आर्ग्युमेंटही दिली, त्याला एक्झाम्पलने सबस्टेन्शिएट केलं. तर हा सिक्वेन्स तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा. पुढे पण बघा, तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकता. कसा? पिंक प्रोटेक्शन ॲप. हेच तुमचं आर्ग्युमेंट आहे, हे तुमचं एक्झाम्पल आहे. हे आर्ग्युमेंट एक्झाम्पलचं कॉम्बिनेशन खूप जर चांगलं ठेवलं तर आन्सर खूप छान होतं. आता वे फॉरवर्डकडे आपण येतोच आहे, तर वे फॉरवर्डबद्दल पण बोलतो. वे फॉरवर्ड असं डायरेक्टली लिहित जाऊ नका, ते खूपच पॅटर्न फॉलो केल्यासारखं होतं कुठल्या तरी कोचिंगचा. डायरेक्टली काय करत जा, तुम्ही उपाय म्हणा. क्वेश्चनमध्ये महिलांवरील हिंसाचार होता ना, तर उपाय सांगा, महिलांवरील हिंसाचाराबाबत उपाय. तर एक 2-3 उपाय तुम्ही इथे लिहू शकता. आणि त्याच्यामधून पण आहे ना, ते सोशोलॉजिकल उपाय ठेवा, म्हणजे त्याच्यामध्ये सोशोलॉजिकल वर्ड यूज करायचा आहे जास्तीत जास्त. फॉर एक्झाम्पल अप्पर ग्लास सिलिंग, वैवाहिक बलात्कार, लिंगनिदानाचे प्रकार किंवा विना अग्रवाल यांचं मत इथे यूज केलं आहे. याने काय होतं, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या थिंकरची मतं यूज करता, तुमच्या क्वेश्चनला किंवा आन्सरला एक दर्जा मिळतो. तर अशा प्रकारे वे फॉरवर्डमध्ये पण तुम्ही हे लिहू शकता. आता हा सगळ्यात मोठा इश्यू काय आहे माहिती आहे का सोशोलॉजीमध्ये? पहिलं वेळ असते की ज्याच्यावेळेस तुम्हाला थिंकर पाठ होत नाही सुरुवातीला. आता हे मी जे इथं मध्ये मध्ये आन्सरमध्ये खूप सारे थिंकर यूज केलेत. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नवीन असाल तर तुम्ही काय विचार कराल, एवढे थिंकर कसे लक्षात ठेवायचे. पण एक वेळ येते ज्यावेळेस तुमचे रिव्हिजन वाढत जातं, इतके थिंकर होतात तुमच्याकडे, आणि मगच तिथून चालू होतं दुसरा तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, ड्रॉपिंग ऑफ थिंकर्स. आणि तुम्ही काय करता, तुम्हाला उत्तर दिसलं ना, आता हा ट्रायबलचा इश्यू, एक 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 ज्याचे ओपिनियन पार्ट आहेत थिंकरचे, ते डायरेक्टली कोट करायला सुरुवात करता. मग ते क्वेश्चन हायलाईट हो, क्वेश्चनचा डिमांड सॅटिस्फाईड हो नको हो, काही घेणं देणं नाही. फॉर एक्झाम्पल आता इथे इश्यूज ऑफ ट्रायबलवर हा क्वेश्चन होता, डिस्कस करायचा होता. सुरुवातच काय होते बघा, रिजले ॲबोरिजिनल, लगेच इथं वेरियर एलिव्हिन, लगेच इथं घुरे, त्यानंतर खाली आला की बघा तृप्ती पारेख, पार्थ शाह, इथं बासू मल्लिक. तुम्ही फक्त मोजत राहा की किती थिंकर होतात. हां, विनय कुमार, त्यानंतर सुरजित सिन्हा, त्यानंतर इथं आला की FG बेली, तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये? इथं आला की FG बेली, इथं आला घनश्याम शहा, त्यानंतर परत आला बघा इथे कुठेतरी BD शर्मा. म्हणजे एकाच वेळेस तुमच्या 10 मार्करच्या आन्सरमध्ये 10 ते 12 तुम्ही थिंकर यूज करता, त्यावेळेस हा प्रॉब्लेम चालू होतो, ड्रॉपिंग ऑफ थिंकर्स. मेन कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन करत नाही, कोर बेसिक आर्ग्युमेंट देत नाही, आणि नुसते एकानंतर एक थिंकर यूज करायला लागता, ज्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला मार्क मिळत नाहीत. ते कुठंच फ्लो मेंटेन राहत नाही, फ्लो मॅच होत नाही, क्वेश्चनच्या डिमांड्सकडे तो जात नाही, आणि उगाच नॉलेजचा शो ऑफ होतो. तर हे हायली अवॉइड करा. आणि हे कधी होतं ते पण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमचा 1-2 वेळा टेस्ट लिहून होतात आणि तुम्हाला एक्झामिनर्स किंवा इव्हॅल्युएटर, आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्या पेपरमध्ये थिंकर कमी दिसतात, नेक्स्ट टाइम ती गोष्ट तुम्ही इगोवर घेता आणि इतके थिंकर पाठ करता की मेन थेरी बाजूला राहते आणि नुसतेच थिंकर येतात, त्यावेळेस ड्रॉपिंग ऑफ थिंकरचा इश्यू येतो. आता हा क्लासिक इश्यू पेपर 2 काय आहे मी तुम्हाला सांगतो. इवन तो पेपर 1 मध्ये सुद्धा होतो बऱ्यापैकी.
जो पेपर 2 आहे आपला, तो पेपर जे GHचे आहेत त्यांच्यावर मॅच होतं. मी ह्याच्या आधी पण बोललोय तुम्हाला. इवन इंडियन सोसायटी आहे पेपर 1मध्ये, तिथे तर डायरेक्ट ओव्हरलॅप आहे. तिथंही नॉलेज बऱ्यापैकी सेम आपल्याला मिळालेलं असतं. NCERT रीड करतो त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी नॉलेज असतं. किंवा करंट अफेअरचे मॅगझिन यूज करतो, वेगवेगळ्या मॅगझिनमधनं जो डाटा यूज केलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज येतं. आता मग प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस सोशलॉजी पेपर 2चे क्वेश्चन्स आणि पेपर 1मधले स्टॅटिक पार्ट सोडून जो डायनॅमिक पार्ट आहे रिलिजन मॅरेजचा वगैरे त्याचे क्वेश्चन, तिथे आपण काय करायला लागतो, तिथे GS सारखं लिहायला सुरुवात होते आपली. मग इन्फॉर्मेशन द्या, डाटा द्या, GS सारखेच वर्ड यूज करा आणि त्याच्यामुळं मार्क कमी मिळतात. एक लेवल येते पेपर 2मध्ये मार्क मुलांचे वाढत नाहीत. पेपर 130पर्यंत मार्क देतो आणि पेपर 1 म्हणजे 130, 140, 150पर्यंत मार्क देतो आणि पेपर 2 डायरेक्ट 110पर्यंत तिथेच राहतो स्कोर. तर पेपरचा स्कोर तिथं राहायचा मेजर प्रॉब्लेम असतो ड्रॉपिंग ऑफ थिंकर. हे जो इश्यू आहे क्लासिक इश्यू, की तुम्ही पेपर 2मध्ये सुद्धा GSचं लिहिताय, त्याऐवजी तुम्ही स्टॅटिक जो पार्ट आहे पेपर 1मध्ये आपण जो रीड केला आहे, थिंकर्स यूज केलेत, त्या थिंकर्सला जास्तीत जास्त यूज करा पेपर 2मध्ये. म्हणजे थिंकरच्या वेगवेगळ्या आयडिओलॉजीज, आता फॉर एक्झाम्पल मर्टनचं लॅटेंट आणि मॅनिफेस्ट फंक्शन असेल, ते वेगवेगळ्या ठिकाणी यूज करा ना. जरी स्त्रियांवरील हिंसाचार विचारला, लॅटेंट आणि मॅनिफेस्ट फंक्शनमध्ये सांगा की या गोष्टीचं डिस्फंक्शन काय आहे जे सरळ सरळ दिसतंय ते, आणि असं काय आहे जे छुप डिस्फंक्शन आहे. म्हणजे लॅटेंट आणि मॅनिफेस्टमध्ये प्रगट अप्रगट कार्य किंवा प्रकार्य अपकार्य ह्या गोष्टींचा यूज करा. त्यानंतर आयडियल टाईप, डेमोक्रेसीबद्दल क्वेश्चन आला, आयडियल टाईपचा यूज करा. त्यानंतर कास्ट सिस्टीमचा प्रश्न आला आहे, वेबरच्या आयडियल टाईपचा यूज करा. याने काय होतं, किंवा सोशल सिस्टीम आहे पार्सनचे, ह्या खूप ठिकाणी यूज करण्यासारख्या थेरीज आहेत. याचा यूज दिसला तर कळतं की समाजशास्त्रीय स्वरूपाचं अध्ययन आहे. जे 6 थिंकर्स पेपर 1मध्ये यूज होतात त्यांनी एक पाया घालून दिलेला आहे तुम्हाला सोशलॉजीचा, आणि त्याच्यावरच तुमची इमारत उभी राहिली पाहिजे. तर मग ते करायचं असेल तर या क्लासिक इश्यूपासून तुम्ही अवॉइड करा स्वतःला. हे ज्यावेळेस मी तुमचे पेपर ॲक्च्युली इव्हॅल्युएट करेल त्यावेळेसच तुम्हाला समजेल. आता मी तुम्हाला वाटलं ते एक्झाम्पल पण दाखवतो. आता हे तर पेपर 1चा क्वेश्चन होता. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय बघा, हा ग्रीन रिव्हॉल्युशनच्या रिलेटेड क्वेश्चन होता. इथपर्यंत ठीक आहे, सुरुवातीला लॅटेंट मॅनिफेस्ट फंक्शन RK मर्टनचं यूज केलं, सगळं केलं. जिथून ग्रीन रिव्हॉल्युशनचा टॉपिक चालू होतो तिथं प्रॉब्लेम आहे, ते सगळं GSचं आन्सर होतं. जसं की इन्क्रीज इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन हा GSचा पॉईंट आहे. ओके, त्यानंतर फूड सिक्युरिटी हा GSचा पॉईंट झाला. मॉडर्नायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर हा GSचा पॉईंट आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सेम. त्यानंतर आता हा थोडासा सोशलॉजिकल म्हणू शकतो, रिजनल इनइक्वॅलिटीज, डिस्पॅरिटीज, पण परत तेव्हा काय एन्व्हायरमेंट, सोशल टेन्शन झालं, सगळं परत GS सारखं झालं आन्सर. आता हे होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्ही GS सारखे जर तुमचे आन्सर होऊ द्यायचे नसतील ना, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आन्सरला मी इथेच काढतो, सोशल थिंकरचा आणि सोशल इन्स्टिट्यूशनचा यूज करा. मग सोशल थिंकरने काय होईल, त्याला एक स्टॅटिक आस्पेक्ट येईल. फॉर एक्झाम्पल मार्क्सची थिअरी आहे, डर्खाइम आहे किंवा मर्टन आहे, पार्सन्स आहे, हे यूज करा डायरेक्टली. हेही आठवत नसतील तुम्हाला त्यावेळेस तर तुम्ही काय करू शकता, मोठी नावं यूज करू शकता. स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट किंवा स्त्रीवादी, फेमिनिस्ट आहेत, कन्फ्लिक्टिस्ट आहेत, असे वेगवेगळे थिंकर्स तुम्ही इथे यूज करू शकता. दुसरी, सोशल इन्स्टिट्यूशन्समध्ये काय येतं, भारतावरनं विचार करा तर भारतात सोशल इन्स्टिट्यूशन्स कोणत्या कोणत्या आहेत. फॉर एक्झाम्पल आहे कास्ट ॲज अ सोशल इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर कुठली येते, रिलिजन आहे. त्यानंतर येते फॅमिली. त्यानंतर काय येतं, पॉलिटिकल सिस्टीम आहे आपली, एज्युकेशन सिस्टीम आहे. यांचा यूज करा. हेही नाही आठवलं तर काय करा, ट्रायबल्स आहेत, वुमन्स आहेत, पॉवर्टी आहे, याच्यावरचा इम्पॅक्ट दाखवा की कसा इम्पॅक्ट होत आहे सोशलॉजीचा किंवा त्या क्वेश्चनचा. याने काय होईल, तुमचं क्वेश्चन हे सोशलॉजिकल टाईपमध्ये दिसेल
आता या व्यतिरिक्तही खूप साऱ्या गोष्टी जसं की सोशल थिंकरचा व्ह्यूज यूज करणं, कंटेम्पररीच्या इश्यूजवर काही लिमिटेड थिंकर्स असतात लेटेस्ट त्यांचं यूज करणं, याच्याने सुद्धा तुमचा आन्सर अजून उधळून दिसू शकतो. येस, आता हा जो कंटेम्पररी आणि करंट अफेअरचा पार्ट आहे, याला आपण क्वेश्चन आन्सरच्या वेने पाहूया कसं आहे. आता एक बघा, याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक डायरेक्ट क्वेश्चन्स येतात करंट अफेअरवर किंवा कंटेम्पररी अफेअरवर, आणि एक येतात इनडायरेक्ट यूजचा पार्ट. इनडायरेक्ट यूजमध्ये केस स्टडीज, एक्झाम्पल वगैरे आपण यूज करतो आणि त्याचं वेटेज वाढवत असतो, आपल्या क्वेश्चनचा रिलेव्हन्स एस्टॅब्लिश करत असतो कंटेम्पररी. आणि इथे डायरेक्टली डिमांडच असते त्यांची की करंटमधलं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन माहितीच पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी आता 2024चा पेपर घेतला आहे. 2024च्या पेपरमधले हे 3 क्वेश्चन्स आहेत. आता पहिले 2 क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला करंट अफेअरवरच ते विचारलेत किंवा करंट त्यांचा एक एरिया आहे की ज्याच्यावर हे क्वेश्चन्स आलेत. आणि जो शेवटचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे करंट अफेअरच्या नॉलेजचा. पहिली गोष्ट तर ह्यांनी क्रिटिकली एक्झामाइन करायला सांगितले कशाबद्दल, ऑनलाईन एज्युकेशनच्या रिलेटेड आणि टीचिंगच्या रिलेटेड. ऑनलाईन एज्युकेशन आणि टीचिंग 2020 नंतर आली कन्सेप्ट आहे मेजरली भारतामध्ये, तिचा विकास झाला आहे. म्हणजे काय झालं, हे करंट अफेअरच्या रिलेटेड डायरेक्ट विचारलेला क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला करंट नॉलेज किंवा करंट ओपिनियन्स ऑफ थिंकर्स, न्यूजपेपर, आर्टिकल्स, EPW यांचा रोल इथं वाढणार आहे. त्यानंतर मॅरेजेस इन्स्टिट्यूशन, मगाचाच क्वेश्चन आहे, रिच्युअल अँड कमर्शियल चेंज ऑफ मॅरेज. याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये तुम्हाला आता करंटचा असा व्ह्यू द्यायचा आहे की ज्याने मॅरेज तुम्हाला चेंज झालेलं दिसेल. मग एक्झाम्पल्स, केस स्टडीज किंवा वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स, न्यू काय मॅरेजचे प्रकार आलेत का, सोलोगॅमी, मोनोगॅमी, डेस्टिनेशन वेडिंग, किंवा आता ह्या क्वेश्चनच्या वेनी जर तुम्ही पाहाल कमर्शियल असतात तर ते मग शादी.com सारखे मॅट्रिमोनियल साईट्स आहेत वगैरे वगैरे. म्हणजे इथे तुम्हाला तो चेंज दाखवावा लागेल. प्री वेडिंग शूट आहे, पोस्ट वेडिंग शूट आहे, हे सगळे कमर्शियल गोष्टी झाल्या ना. आता व्हॉट इज सोशल मोबिलिटी, क्रिटिकली एक्झामाइन द क्लासिफिकेशन ऑफ द क्लोज अँड ओपन मॉडेल्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. हा थेट स्टॅटिकचा पार्ट आहे. तसा बघितला तर हा स्टॅटिकच्या कंटेंटवर पूर्ण होऊ शकतो, त्याचा आन्सर लिहिता येऊ शकतं. पण इथं जर तुम्ही करंट अफेअरमधल्या काही गोष्टी शो केल्या, जे क्रिटिकली एक्झामाइनचा पार्ट आहे त्याचं लिमिटेशन शो केलं, त्याचा आत्ताचं कॉन्टेक्स्टमध्ये जर त्याचं ॲनालिसिस चांगलं सांगितलं, तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला 1-2 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत. मग याच्यासाठी करंट आणि कंटेम्पररी अफेअरचे छोटे छोटे एक्झाम्पल्स, तुमच्या आर्ग्युमेंट तुमच्या नोट्समधल्या राहू द्या, फक्त त्याला सपोर्ट करणारे एक्झाम्पल्स करंट अफेअरमधल्या राहू द्या, तर मग ते जास्त बेटर राहणार आहे. म्हणजे आता क्लोज एक मी याच्यामध्ये थोडं सांगतो तुम्हाला, क्लोज आणि ओपन सर्टिफिकेशन. क्लोज सर्टिफिकेशन काय असतं, जाती व्यवस्था आपली ही क्लोज आहे, एखाद्या जातीला नाही त्याचं स्थान बदलता येत. ओपन क्लासिफिकेशन काय, अमेरिकेसारखी सोसायटी की कुठलीही जात, कुठलाही समाज, त्यातला व्यक्ती फक्त पैसे कमवून त्याचं स्थान बदलू शकतो, सत्ता कमवून त्याचं स्थान बदलू शकतो. आता याला लिमिटेशन काय, क्लोज सिस्टीममध्ये म्हणजे आता बदलू शकत नाही असं म्हटलं तरी आता किती बदल झालेले दिसतात. जसं की आंबेडकरांनी चेंज केला स्वतःमध्ये, किंवा नवबुद्ध मुवमेंट आली महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, ती याच्यामध्ये येते. या व्यतिरिक्त काय, आत्ताचं करंट उदाहरण काय देता येईल, दलित कॅपिटलिझम. नवीन दलित युवकांनी कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये किंवा इकॉनॉमीमध्ये ग्रोथ केली, त्यांच्या स्वतःच्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या, त्यांचं स्वतःचं स्थान उंचावलं समाजामध्ये. किंवा एखादा IAS झाला दलित समाजातला व्यक्ती, तर ते जे होऊ शकतं ते क्रिटिसिझममध्ये यूज होईल. म्हणजे करंट आणि कंटेम्पररी अफेअरचा असा यूज करता येऊ शकतो. येस, चॉईस ऑफ क्वेश्चन. आता तुम्ही म्हणाल सर चॉईस ऑफ क्वेश्चन काय प्रकार आहे, सगळंच तो लिहायचं आहे. मग हाच तर गैरसमज आहे. ज्यांनी कधीही पेपर पाहिला नाही त्यांना एक गोष्ट माहीत नसेल की तुम्हाला सगळा पेपर लिहायचा नसतो, तुम्हाला चॉईस ऑफ क्वेश्चन असते. आता चॉईस ऑफ क्वेश्चन कशी असते ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल हा पेपर 1 आहे, इथं लिहिलं असेल बघा. पेपर 1 मध्ये म्हणजे टोटल पेपरमध्ये 8 क्वेश्चन असतात. 8 पैकी तुम्हाला 5च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. आणि 5 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हे कंपल्सरी आहेत. तो क्वेश्चन नंबर 1 to 4 हा सेक्शन A आहे, क्वेश्चन नंबर 5 to 8 सेक्शन B आहे. 1 to 4 मध्ये तुम्हाला 1 कंपल्सरी आहे, प्लस तुम्ही
मिनिमम एक क्वेश्चन तर त्यातला करायचाच आहे, मग तो 2, 3, 4 पैकी कुठला पण असेल, किंवा 2 पण करू शकता, जास्तीत जास्त 2ही करू शकता, पण तुम्हाला 5 ते 8 मध्ये सुद्धा एक क्वेश्चन करायचे कंपल्सरी. म्हणजे 1 to 4 मध्ये एक कंपल्सरी, अजून 1 सोडून, आणि 5 to 8 मध्ये एक कंपल्सरी आहे, आणि एक क्वेश्चन जे तुम्हाला लिबर्टी आहे, तुम्ही इधर तो 5 ते 8 मधला करू शकता किंवा 1 to 4 मधला करू शकता. एक क्वेश्चन म्हणजे त्याच्या अंडरचे सब क्वेश्चन सुद्धा येतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन नंबर 1 आहे, त्याच्यामध्ये ABCDE हा क्वेश्चन नंबर 1, याच्यामध्ये 5 सब क्वेश्चन आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चनची लिबर्टी आहे. आता मी हे का सांगतोय बघा, हा दुसरा एक करू शकता किंवा हा तिसरा करू शकता. आता तुम्ही जर या 2, 3 सगळे दोन्ही एकत्र केले तर चौथा करू शकत नाही तुम्ही क्वेश्चन. कारण का, तुम्हाला 5व्या क्वेश्चन तर करायचाच आहे, पण ह्या सेक्शन बी मधला अजून एक क्वेश्चन करायचा आहे. तुम्ही जर ते आधीच सगळे केले तर तुम्ही याच्या पुढचा क्वेश्चन लिहू शकत नाही. त्याच्यामुळे एक क्वेश्चन लिहायचा आहे पेपर सेक्शन बी मधला, हे पण लक्षात ठेवा. आता चॉईस ऑफ क्वेश्चन काय असते, चॉईस ऑफ क्वेश्चन का करायचे असते ते पण सांगतो तुम्हाला. जनरली काय होतं, पेपरमध्ये जे डायनॅमिक क्वेश्चन आहेत ते खूप इझी वाटतात आपल्याला. चला करंट अफेअरबद्दलच लिहायचं आहे ना, मी पटपट लिहून मोकळा होतो, किंवा मी काहीतरी याच्याबद्दलची एक्झाम्पल वगैरे टाकेल, मी लिहून मोकळा होईल, मार्क मिळत नाहीत. सरळ सरळ असतं. जे स्टॅटिक सिलेबसचा पार्ट आहे त्याच्यावरचा एखादा क्वेश्चन आहे तुम्हाला ऑप्शनमध्ये, तो चूज करायचा की करंट अफेअरमधला करायचा तर स्टॅटिकमधला करा. कारण स्टॅटिकमधल्याचं एक फिक्स नॉलेज मटेरियल असतं, त्याला मार्क मिळायचे चान्सेस हायर असतात. करंटमधला तुम्ही किती पण डेकोर, तुम्ही बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं असेल बघा, एक्झाम हॉलमध्ये मी इतकं भारी लिहिलं, इतकं रायटिंग छान झालं, पण मला मार्कच नाही मिळाले. का नाही मिळाले? अरे बाबा तू चॉईस ऑफ क्वेश्चनमध्ये चुकला ना. तू थिंकरचा क्वेश्चन लिही, जास्त मार्क मिळतील. थिंकरला अवॉइड कर, कमी मार्क मिळतील. स्टॅटिकचा पार्टमधले लिही करंटचे लिहिण्यापेक्षा. सो मग हा गोष्ट लिहा. किंवा खूप डायनॅमिक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आला आहे तर तो लिहायला जाऊ नका, त्याच्यामध्ये मार्क मिळण्याचे चान्सेस कमी असतात, रिस्क असते. त्यापेक्षा जी गोष्ट तुमच्या प्रॅक्टिसमध्ये झाली, जी पेपरमध्ये झाली, त्याला चॉईसमध्ये जास्त प्रेफरन्स द्या. इवन जो क्वेश्चन तुमच्या PYQ मध्ये पण रिपीट झाला आहे किंवा त्या थीमवर आला आहे परत, त्यालाही चॉईसमध्ये जास्त प्रेफरन्स द्या. आता मी तुम्हाला काही गमतीदार एक्सपिरियन्स सांगणार आहे माझे, जे मेन्समध्ये जाणवत गेले. प्रत्येक मेन्सला एक वेगवेगळे एक्सपिरियन्स आले, आणि या प्रत्येक मेन्सनी ज्या एक्सपिरियन्सला मला फेस करायला भाग पाडलं, एक्सपिरियन्स म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ॲक्च्युली, ते तुम्हाला येऊ नये म्हणून मी आत्ताच सांगतो. पहिला प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, प्रॉब्लेम येतो पेपर कम्प्लिशन येतो. ज्यावेळेस तुम्हाला कळतं प्रिलिम झाली आहे तुमची आणि आता तुम्हाला मेन्स स्टार्ट करायची, शक्यतो त्याच्या आधी कोणी सोशलचे एवढे पेपर देत नाही रिझल्ट लागेपर्यंत. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला अचानक जाणवतं की हां मेन्स द्यायचे. त्यावेळेस काय प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस तुम्ही जो पहिला पेपर द्यायला घेता 19 क्वेश्चन तुमचे कधीच पूर्ण होत नाहीत. 15, 16, 14 असे क्वेश्चन सुरुवातीला पूर्ण होतात, आणि मग तुम्हाला तुमच्या रायटिंगची लेवल कळायला लागते की स्पीड किती इम्पॉर्टंट आहे रायटिंगमध्ये, मग कंटेंट कॉम्प्रोमाइज व्हायला लागतो. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो पहिला पेपर कम्प्लिशनचा. हा तुमचा टॅकल होतो, हा होण्यासारखा प्रॉब्लेम आहे, कारण हा खूप मेजर प्रॉब्लेम नाही आहे. अलीकडे तर सगळ्यांचे पेपर कंप्लीट होतात. त्यासाठी काय करायचं, तुमचे जे 3 महिने आहेत मेन्समधले ते डेडिकेटली आन्सर रायटिंग कंटिन्यू ठेवायचे. असा एक वीकही नाही गेला पाहिजे की ज्याच्यात तुम्ही टेस्ट नाही दिली, कंटिन्यू टेस्ट ठेवा. दुसरी गोष्ट, तुमचं रायटिंग पुश करा की कशी 3 तासामध्ये तुमचा पेपर कंप्लीट होईल. आता एक्झाम हॉलमध्ये प्रेशरमध्ये तो क्वेश्चन कंप्लीट होतात, चांगले होतात, फक्त मग कंटेंट कॉम्प्रोमाइज होतो. मग तो व्हायचा नसेल किंवा होऊ द्यायचा नसेल तर मग तुम्हाला पेपर कम्प्लिशनचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करावे लागतील. बऱ्याचदा फ्लो चार्ट यूज केला तर लवकर कंप्लीट होतो, डायग्राम्स यूज केला तर लवकर कंप्लीट होतो, पण जर तुम्ही फुल पॅरा टू पॅरा लिहित बसला तर पेपर कम्प्लिशनला इश्यू येतो. स्पेस किती द्यायचा, डिमांड किती हिट होते, हे इथं हायलाईट करून घ्या. प्रॉब्लेम्स विथ पेपर कम्प्लिशन, इश्यूज विथ अ डायनॅमिक क्वेश्चन्स. आता मी मगाशी पण म्हटलं, जे डायनॅमिक क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये मार्क मिळायचे चान्सेस कमी असतात, आणि त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्टली सुचतच नाही. म्हणजे एक्झाम हॉलमध्ये असं खूप वेळा व्हायचं की एकदम खूपच आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन विचारला, जसं की लीला दुबेंचा क्वेश्चन विचारला होता पेपर 2 मध्ये सीड अँड सॉईलचा. आता त्यावेळेसच्या कोणालाच तो समजला नाही काय लिहायचं आहे त्याच्यामध्ये. मग खूप डायनॅमिक, जो सिलेबसमध्ये प्रत्यक्ष लिहिलेला नाही आहे, कुठं वाचनात नाही आला आहे, त्या क्वेश्चनमध्ये तुमचा टाईम घालवू नका. सगळ्यात शेवटी ठेवा तो क्वेश्चन, म्हणजे तिथे तुम्हाला मार्क मिळाले तर 1-2 मिळतीलही,
पण तो सुटला तरी तुम्हाला दुःख राहणार नाही त्याचं. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चनचं मी मगाशी बोललोच. स्टक स्कोर हा काय होतो प्रॉब्लेम, ज्यावेळेस तुम्ही पहिली टेस्ट देता तुमचे पेपर कंप्लीट झाला नसतो त्यावेळेस तुमचा मार्क कमी असतात, दुसरी देता तुमचे मार्क वाढतात, तिसरी देता तुमचे मार्क वाढतात, पण ज्यावेळेस तुमचा पेपर कंप्लीट व्हायला लागतो तुमचे मार्क स्टक होतात, तिथेच राहतात. समजा एखाद्याला 120 मार्क पडत असतील टेस्ट सिरीजमध्ये तर ती 122 123 असे मार्क राहतात. मग तिथून पुढं 140 150ला जायचं असेल तर काय करायचं, तर स्टक झालेला स्कोर बदलायचा असेल तर व्हॅल्यू ॲडिशन इम्पॉर्टंट आहे. इनरिचमेंट करा, तुमचा कंटेंट तुम्ही स्वतः चेक करा. पेपर मी बऱ्याचदा असंच करायचो की माझा पेपर मी स्वतः बसून चेक करायचो. स्वतः बसून एक्झामिनरला एक चेक केला ना तर माइंडसेट वेगळा होता, आपल्याला आपल्या चुका समजतात, आपण स्वतः मार्किंग करायचं. हा पण एक पॅटर्न करू शकता तुम्ही. त्यानंतर दुसरी काय गोष्टी करू शकता, नवीन एखादं टॉपर जो आलेला असतो त्या वर्षीचा मेन्समध्ये ज्याचं चांगलं रायटिंग असतं त्याचे पेपर एकदा ॲनालाइज करा. पेपर टॉपरचे पेपर कॉपीज बघणं म्हणजे रीड करणे नव्हे, त्याचा कंटेंटच्या मागे लागू नका. तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स ती कॉपी बघावी लागेल तर त्यातले बारकावे समजतील की रायटिंग कसं करायचं आहे, प्रेझेंटेशन कसं सुधारायचं आहे. कारण इथून पुढं स्टक झालेला स्कोर इम्प्रूव्ह करणं म्हणजे तुमची एक दिवसाची मेहनत तुम्हाला एक मार्कसुद्धा देणार नाही कदाचित. मग तुम्हाला खूप गोष्टी करायला लागतील त्यावेळेस एक मार्क मिळणार आहे. एक्झाम्पल्स, कंटेम्पररी अफेअर चेंज करावे लागतील तेव्हा कुठेतरी 1 मार्क मिळेल तुम्हाला. कन्क्लुजन्स बदलावे लागतील, इंट्रो चांगले बनवावे लागतील, कोट्स यूज करावे लागतील. हे सगळं स्टक झालेलं स्कोरसाठी करायचं असतं. त्यानंतर एक्झाम हॉलचे इश्यू. आता एक्झाम हॉलमध्ये असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, फेस करावे लागतात. त्यातला पहिला प्रॉब्लेम काय होता, पहिले 2 क्वेश्चन गेल्या काय होतं, आधी लँग्वेजचे पेपर झालेले असतात आणि त्याच्या आधी 5 दिवसाचा गॅप असतो आधीच्या GS आणि इकडच्या सोशलॉजीच्या पेपरमध्ये. त्यामुळे असं रायटिंगचा सराव राहिलेला नसतो. GS नंतर असा थकवा जाणवलेला असतो, ड्रेन झालेली असते बॉडी. आणि मराठी इंग्लिशचे पेपर थोडे लाईट असतात, स्पीड कमी असलं तरी चालतं, पेपर आरामात कंप्लीट होतात. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये आपण जातो सोशलच्या पेपरला, पहिले 2 क्वेश्चन खूप रेंगाळत आपण लिहितो, खूप वेळ लागतो. म्हणजे जिथे 7 मिनिटात क्वेश्चन कंप्लीट व्हायला पाहिजे 6 मिनिटात 5 मिनिटात व्हायला पाहिजे, तिथं तो क्वेश्चन 10 मिनिटं 12 मिनिटं घेतो. आणि पहिले 2 क्वेश्चन आपल्याला रिअलाईज पण होत नाही, आपण क्वालिटीवर फोकस केलं असतं की मला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे. त्यामुळे पहिल्या 2 क्वेश्चनमध्ये खूप टाईम लागतो. म्हणजे कधी 20-25 मिनिटं जातात आणि मग रिअलाईज होतं अरे नाही खूप टाईम गेला. मग आपण थोडं काय करतो, स्पीड पकडतो मिडल एरियामध्ये की नाही मला लवकर लिहायचं आहे. मग पटपट करायला लागतो, क्वेश्चनची चॉईस डिसाईड करतो वगैरे. त्यानंतर काय होतं, त्यावेळेस 1.5 तास जातो कंप्लीट आपला पेपरचा. 1.5 तासानंतर आपल्याला थोडंसं एक्झॉस्ट व्हायला लागतं, आपल्याला थोडीशी गती आपली मंदावते, कळून येत नाही, लक्षात येत नाही, घड्याळाकडे लक्ष जातं पण आपल्याला असं रिअलायझेशन होत नाही. ज्यावेळेस लास्टचा 1 तास किंवा पाऊण तास अर्धा तास उरतो त्यावेळेस आपल्याला रिअलायझेशन होतं की नाही आता क्वेश्चन माझ्याकडे समजा 6-7 क्वेश्चन अजून राहिलेत आणि माझ्याकडे फक्त अर्धा पाऊण तासच राहिला आहे आणि आता मला क्वेश्चन ते 5 मिनिटाच्या 6 मिनिटाच्या ह्याने पण पूर्ण होणार नाही. हे ज्यावेळेस रिअलाईज होतं ना त्यावेळेस खरा प्रॉब्लेम चालू होतं, तिथं रश फॉर लास्ट 10 मिनिट्स होतं. आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो, ज्या 2 क्वेश्चनने तुमचे 20 मिनिटं घेतलेले असतात ना सुरुवातीला, तेच क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही एंडला येता 10 मिनिटामध्ये तर पर क्वेश्चन तुमचा 5 मिनिटं 4 मिनिटं अगदी 3 मिनिटात सुद्धा कव्हर होतो. क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते, नक्कीच होते, पण तुमचा क्वेश्चन कंप्लीट नंतर जास्त होतो कारण तुमच्याकडे टाईमचा रश असतो, सुचत नाहीत पॉईंट. जे सोपे पॉईंट असतात ते एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यानंतर सुचतात, ते तिथे सुचत नाहीत. मग तो रश ऑफ लास्ट 10 मिनिट्स आहे. इश्यूज विथ अ इन्व्हेस्टिगेटर हा खास करून मराठी मुलांना एक इश्यू होतो किंवा इंग्लिश मिडियमला सुद्धा होतच. जे एक्झामिनर आहेत ना ते इन्व्हेस्टिगेटर ते 3 तास तुमचं इन्व्हेस्टिगेट करत असतात तुम्हाला. आता त्याच्यामध्ये एका हॉलमध्ये 24च मुलं असतात, काही जण हे पण नसतात, अवेलेबल पण नसतात, म्हणजे मुलांची संख्या ओव्हरऑल कमी असते त्यांना ऑब्झर्व करायची, इझिली ऑब्झर्व होऊ शकतात गोष्टी. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, ते मध्ये आधी फिरत असतात सारखे आणि फिरता एखाद्या पेपर लिहिणाऱ्याकडे जाऊन बसतात किंवा तिथं उभे राहतात आणि त्याचं आन्सर वाचतात. आता मला हा एक्सपिरियन्स आला होता, जनरली मराठी आन्सर असल्यानंतर ते लगेच वाचता येतं त्यांना, मराठी एसेच्या वेळेस आला होता, इव्हन सोशलला पण आला होता आय थिंक. ते येऊन आहे ना उभे राहतात तिथं आणि तुम्ही काय लिहिता हे वाचतात. आणि ज्यावेळेस कोणी तुमच्या शेजारी येऊन उभं राहतं, मला तरी असं होतं, माझं रायटिंग खराब होतं, मला डायरेक्टली आठवत नाही पुढं काय लिहायचं आहे. आणि हा जर टाईम त्यांचा लास्टच्या 10 मिनिटमध्ये आला तर तुम्ही समजून जा की तुमचं आन्सर खराबच होणार आहे. तर डायरेक्टली त्यांना म्हणा की सर 2 मिनटं मला रायटिंगला इश्यू येतो, कारण जर तिथं तुम्ही एक्सक्यूज नाही घेतला वर्षभर नंतर तुम्हाला त्याचा रिग्रेट करावा लागेल. सो मग हा एक इश्यू असतो. मसल पेन आणि क्रॅम्पचा एक इश्यू आहे, जनरली मला होतो.
मी खूप सारे पेपर एकत्र लिहिले किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट एकाच दिवशी दिल्या 2 आणि खूप जोरात लिहायचा प्रयत्न केला तर मला हाताला पेन होतो, म्हणजे खूप जणांना हा पेन होतो. तर मग ते आयोडेक्स वगैरे यूज करणं किंवा रायटिंगच्या वेळेस तुमच्या काही प्रिकॉशन्स घेणं, कंटिन्यू एकसारखी मान न ठेवणं, कारण मग नेकला पेन होतो किंवा सरळ हात राहिल्याने बॅकला पेन होतो. मग हे जर पेन व्हायचे नसेल तर तिथे एक काळजी घ्या, आयोडेक्स वगैरे यूज करू शकता तुम्ही. रोल ऑफ चॉकलेट्स, ज्यावेळेस आहे ना इनर्शिया का पिकला जातो की तुम्हाला रायटिंग लिहिताना थोडासा एक्झॉस्टनेस जाणवतो, 1.5 तास होऊन गेला आहे, आता माझ्यात एनर्जी नाही राहिली, 2 तास झालेत, ते 2 तास झाले का नाही की तुम्ही काय करा, एक चॉकलेटचं छोटं डेअरी मिल्क वगैरे असे चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट यूज करत असाल तर ते एक तुकडा फक्त तोंडामध्ये टाका पटकन. त्याने काय होतं, इन्स्टंट शुगर एनर्जी थोडीशी हे होतं, अवेअरनेस वाढतो, अलर्टनेस वाढतो, ते एक करू शकता. पेपर साईज अँड डायमेन्शन्स, हा मला इश्यू आला होता प्रॉपरली किंवा बऱ्याच जणांना आला होता त्यावर्षी आता याच्यामध्ये काय होतं, पेपर साईज अँड डायमेन्शन म्हणजे तुम्हाला सांगतो, पेपर 1ला तुमच्या पेपरची संख्या होती नाही हे दुसरा पॉईंट आहे नाही का, पेपर साईज अँड डायमेन्शनमध्ये आपण जे इकडे करतो ते A4 साईजचे पेजेस असतात. त्याच्यातही जर तुम्ही एखाद्या कोचिंगचा पेज घेतला, फॉर एक्झाम्पल आता इथे हे आपलं शेड्यूलचं पेज आहे, पण मी तुम्हाला दाखवतो. आता हे A4 साईजचं पेज आहे. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस कोचिंगने मार्जिन मारलेले असतात त्यावेळेस ते मार्जिनची साईज कमी होऊन जाते आणि हाईटसुद्धा कमी होऊन जाते, पेजेसला आकार कमी मिळतो. पण UPSC A4 साईजचं पेज यूज करत नाही. UPSCचे डायमेन्शन्स वेगळे आहेत, आय थिंक 16 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटरचं डायमेन्शन आहे त्यांचं, हाईट आणि लेंथचं. त्यामुळे ते पेज आहे ना उभं कमी, म्हणजे ही अशी हाईट कमी राहते त्याची आणि ही आडवी हाईट जास्त असते. मग आपल्याला ती सवय राहिलेली नसते, तो एक इश्यू होतो. मग त्याच्यासाठी एक तयार राहा, प्रिपेअर राहा. पेज जाड असतं त्यांचं, जनरली इंक दुसऱ्या पेजला रिफ्लेक्ट होत नाही वगैरे, त्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाही. पण पेजची साईज आणि डायमेन्शन चेंज होतात, तुम्ही जे इथं करताय त्या डायमेन्शनमध्ये पेपर तिथे नसतो, हे माहीत असावं. त्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2च्या नंबर ऑफ पेजेसचा इश्यू. बऱ्याचदा काय करतात, एक ट्रिक UPSC यूज करते, पेपर 1ला जितके पेजेस देते तितके बऱ्याचदा पेपर 2ला देत नाही किंवा पेपर 2ला जितके देते ते पेपर 1ला देत नाही. असं होतं की पेपर 1मध्ये 3 पेजेस आहेत 20 मार्कर्सला, आणि म्हणजे 10 मार्करला हा चेंज होत नाही, 10 जनरली 20 मार्करलाच होतो. 10 पेजेस दिले जातात कधी कधी, आणि पेपर 2ला 4 दिले जातात किंवा पेपर 1ला 4 दिले जातात, पेपर 2ला 3 दिले जातात. तर हे शिफ्टिंग करणं डोक्यात ठेवा की तुम्हाला वेळ आली तर एखादा कंटेंट 4 पेजेसचा पण लिहायचा आहे, एखादा कंटेंट 3 पेजेसचा पण लिहायचा आहे. आता पेजेस काय मॅटर करतात, तुम्ही म्हणाल की सर पेजेस थोडी मॅटर करतात कंटेंटमध्ये. करतात. प्रेझेंटेशनमध्ये एका लेवलनंतर UPSC ही युनिव्हर्सिटी एक्झामसारखी होते, एका लेवलनंतर पेजेस किती भरल्यात याच्यावरून सुद्धा एखादा मार्क सुटतो एक्झामिनरच्या हातातून. अर्धा 1 मार्कसुद्धा तुमचा 19 क्वेश्चनमध्ये 10 मार्क्स 15 मार्क्सचा चेंज आणू शकतं. आणि एका पेपरने 15चा आणला, दुसऱ्या पेपरने 15चा आणला, 30 मार्क तुम्हाला इथं मिळतात. त्यामुळे ही रिस्क नाही घ्यायची की एखादं पेज मी सोडतो, ब्लँक सोडतो, अजिबात नाही करायचं. काही डायग्राम काढा, कसंही करा, पण पेपर कंप्लीट करा. येस, हे आहे आन्सर रायटिंग किंवा क्वेश्चन रायटिंगच्या सुरुवातीचा आस्पेक्टपासून ते एंडपर्यंतच्या गोष्टी. याच्यातही खूप साऱ्या गोष्टी अजून राहिल्यात, पण ते आता जसं आपल्याला पुढे शक्य होईल तसं तसं मी इंटिग्रेट करत जाईल पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.